आपण मंगलाचरणाचे श्लोक म्हणूया. श्रीराम समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम्. श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासि त्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः. श्रीरामचंद्र पूर्वेषां अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.
छान म्हणलं तुम्ही. 7वं दशक आपण सुरू करणार आहोत. हे एवढं काळजीपूर्वक मी का लावलं, कारण दशक चुकता का माहीत, बाकी कुठेही नसलं रेकॉर्डिंग तरी चालतं. लोक विचारतात की 7वं दशक केव्हा, 21वा अध्याय गजानन महाराजांचा केव्हा, कारण हे गेलं की गेलंच. म्हणजे म्हणून मी रेकॉर्डर निदान तो तरी लावतो, व्हॉईस रेकॉर्डर, पण हे चांगलं आहे. तर 7वं दशक म्हणजे आपण 1/3 दासबोध, 1/3 जवळजवळ केला. 20 दशक आहे, 6 दशक झाले, हा 7वा दशक. 7व्या दशकाचं नावच आहे चतुर्दश ब्रह्मांचा दशक. म्हणजे अवघड आहे आणि इतके मोठे समास आहेत. उद्या तुम्ही जर वाचणार असाल तर जरा लवकर वाचायला सुरुवात करा. 60-60 ओव्यांचे समास आहेत ते, आणि फक्त वाचत चला, कारण समजणार नाहीत अर्थ. त्यातल्या त्यात आपण अशा ओव्या निवडल्यात की ज्या अर्थपूर्ण आहेत आणि संगती लागेल आपल्याला काय सांगायचं आहे समर्थांना. आता ब्रह्म एकच आहे आपण म्हणतो, ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही असंही आपण म्हणतो. गुरु साक्षात परब्रह्म असंही म्हणतो. परब्रह्माला एकटं असताना कंटाळा आला ही आपली कल्पना आहे, कारण माणूस शेवटी देवाला आपल्याच दृष्टीने बघतो, फक्त आपल्यापेक्षा जरा जास्त सामर्थ्यवान म्हणून त्याला 4 हात 3 तोंड हे जे आपण देतो ते प्रतिकात्मक आहे, ज्याला सिम्बॉलिक म्हणतात, प्रतिकात्मक आहे. त्यामुळे इथे कशी कल्पना आहे की ब्रह्म म्हणजे सगळ्यात पलीकडचं, त्याच्या पलीकडे आणि गेला तर त्याच्याही पलीकडे ब्रह्म आहे, किंवा ब्रह्माकडून विचार केला तर सगळ्यात अलीकडचं म्हणजे सगळ्यात पहिलं ब्रह्म आणि सगळ्यात शेवटचं द फर्स्ट अँड द लास्ट ऑर द अल्टिमेट ब्रह्म आहे. मग 14 ब्रह्म कुठून आणली आणि चतुर्दश ब्रह्म हे या समासाचं, या दशकाचं नाव आहे. खरं म्हणजे पहिल्या समासाचं ते नाव आहे 14 ब्रह्म. आता 14 ब्रह्म त्यांनी नावं दिलेली आहेत, पण समर्थ हेच म्हणतात, हे तुमचा पुढे गैरसमज होऊ नये म्हणून मी सांगतोय ब्रह्म एकच आहे. हे अगदी लक्षात. ही नावंसुद्धा त्याला काही अर्थ नाही आहे. अर्थ नाही म्हणजे काय, चिंतन करा. अव्यक्त, अमूर्त, अनिर्वचनीय म्हणजे सगळं नकारात्मक आहे, आणि नकारात्मक आहे त्याचा अनुभव घेता येतो, ते देता येत नाही किंवा एक्सप्लेन करता येत नाही. आपण हे अनेकदा बघितलेलं आहे की ज्या वेळेला काही नको असं जर एखाद्याने म्हणलं तर तुम्ही नक्की काय देणार आहात सांगा बरं. आपण ह्यापूर्वीही बघितलं आहे की पाहुणा आला आणि त्याला काय पाहिजे, काही नको म्हणल्यानंतर एक विनोद आपण करतो, काही नको केलेलंच नाही आहे तर देऊ कसं. म्हणजे बाकी तुम्हाला काय पाहिजे तर गोड पाहिजे तर मागा, तिखट पाहिजे तर काही नको, हे केलेलंच नाही आहे. आणि हे खरं आहे. मागे आपण एक गमतीदार गोष्ट बघितली होती, ती रिव्हाईज करूया म्हणजे तुम्हाला ब्रह्म म्हणजे काय ते कळेल. नाही तर ब्रह्म घोटाळा. हे लक्षात ठेवा, ब्रह्माची शक्ती आहे माया, आणि ती हे सगळं करून राहिलेली आहे. आपण आत्ता मायेचाच भाग आहोत. ही भाषासुद्धा माया आहे, पण भाषेचा अर्थ आपल्याला ब्रह्माकडे नेणार आहे. कारण भाषा ऐकता येते बरोबर, भाषा रेकॉर्ड करता येते बरोबर, भाषा लिहिता येते. परब्रह्मावर याचा कुठलाच परिणाम होत नाही. मग परब्रह्म फक्त आहे, अस्तित्व आहे, त्याला अस्तित्व, आणि अस्तित्व आहे तर वर्णन नाही करता येणार. आहे, आहे म्हणजे काय, आहेच. आहेच म्हणजे काय, आहेच आहे. म्हणून एकम एव अद्वितीयम असं सांगितलं जातं. एकम म्हणजे एकच ब्रह्म आहे, एकम एव एकच, दुसरं नाहीच. आणि आणखीन डाऊट म्हणजे अद्वितीयम, अद्वितीय म्हणजे दुसरं नाहीच. एक सहज प्रसंग सांगतो, अनेकांच्या बाबतीत हा सांगितला जातो. पण चिंतामणराव देशमुख हे भारताचे पहिले अर्थमंत्री, अत्यंत बुद्धिमान. मॅट्रिक होतं त्यावेळेला, मॅट्रिकचा रिझल्ट होता. त्या दिवशी आदल्या दिवशी प्रेसमध्ये येतो ना, तो प्रेसमध्ये गेले आणि त्यांनी प्रश्न काय विचारला, प्लीज टेल मी द नेम ऑफ द स्टुडंट हू स्टूड सेकंड. सगळ्यांनी विचारलं, फर्स्ट कोण हे विचारायचं नाही का. फर्स्ट चिंतामणराव देशमुखच आहे, चिंतामण देशमुखच आहेत फर्स्ट. त्यावेळेला ते म्हणाले की खरंच नाही. म्हणाला मला आत्मविश्वास आहे. म्हणजे काय, अद्वितीयम, मी कायम अद्वितीय म्हणजे पहिला, द्वितीय नाहीच. हे लक्षात घ्या. त्यामुळे काय, तो गोष्ट कुठली बघितली होती, एक मुलगा आणि एक म्हातारी. म्हातारी साधी आहे, मुलगासुद्धा साधा आहे, पण जरा म्हातारीची गंमत करायला म्हणून बघतो आणि ते न्यायाधीशापर्यंत पोचतं प्रकरण. दुपारची वेळ आहे, याची शाळा सुटलेली आहे, प्रचंड ऊन आहे वर, आणि अशा वेळेला एक म्हातारी
चढ चढून वरच्या बाजारात जाऊन डोक्यावरची जी मोळी आहे ना, भारो आपण म्हणतात, ते विकायचं आणि जे पैसे येतील त्याच्यात दिवस काढायचा. एवढी गरमी आहे की ती मोळी खाली टाकते आणि जरा घाम वगैरे पुसते. आता खाली टाकणं सोपं आहे, परत उचलता येत नाही ना. त्यावेळेला हा मुलगा म्हणाला की मी मदत करतो आजी, चांगलं स्पिरिट आहे. तर ती म्हणाली तू मला मदत कर, पण तुला द्यायला माझ्याकडे काही नाही आहे. आय हॅव नथिंग टू गिव्ह यू. मला मुलाने यू हॅव नथिंग नो, गिव्ह मी दॅट नथिंग. माझ्याकडे काही नाही आहे ना, आहे ना ते नाही मला दे. ती म्हणाली असं कसं देऊ? नाही दे सगळे. दोन माणसं म्हणाली आम्ही सुद्धा ऐकलं की तू सांगितलंस यू हॅव नथिंग. इफ यू हॅव नथिंग, आपण म्हणतो आय हॅव पेन्सिल, गिव्ह मी पेन्सिल. आय हॅव 2 रुपीज, गिव्ह मी 2 रुपीज. आय हॅव नथिंग, गिव्ह मी नथिंग. हे काय करायचं? त्यावेळेला तो म्हणाला की नाही नाही. ती म्हणाली मी परत खाली टाकते मोही, तू जा घरी, दुसऱ्याची मदत घेते. हे म्हणजे संकटच आलं ना. नाही नाही पाहिजे. दुसऱ्या दिवशी न्यायाधीशासमोर, न्यायाधीशाला कळलं की हे पोरग नजरा फिरकी घेण्याचा प्रयत्न करते आजीचे, कारण त्यालाही माहीत आहे नथिंग कॅनॉट बी गिव्हन. नथिंग कसं तुम्ही देणार आहात? पण बघू आता काय. त्यावेळेला असं कार्पेट आहे, तिथे ते कार्ट उभं पोरग आणि इकडे ती म्हातारी उभी आहे. जज म्हातारीला विचारतात की असा प्रकार घडला हो, तू त्याला सांगितलंस की तुझ्याकडे द्यायला यू हॅव नथिंग टू गिव्ह यू. हो म्हणाली मग इफ यू हॅव नथिंग गिव्ह हिम. अरे न्यायाधीशी परत तेच म्हणतो. ती हेल्पलेस झाली, बघायला लागली. इतक्यात न्यायाधीशाने एक नाटक केलं. तो म्हणाला की अरे समथिंग हॅज क्रेप्ट अंडर द कार्पेट. काहीतरी सरपटत गेलं आहे, साप वगैरे असण्याची शक्यता आहे. बघ बरं खाली काय आहे. मुलगा टोक उचलून बघतो, नथिंग. टेक इट अँड गो. टेक इट. यू वॉन्टेड नथिंग नो. इफ देर इज नथिंग यू टेक इट अँड गो. त्या मुलाला टीट फॉर टॅट असंच उत्तर पाहिजे. तसे जे ब्रह्म आहे ना, ते म्हणलं तर एव्हरीथिंग, म्हणलं तर नथिंग, म्हणलं तर अगदी जवळ, म्हणलं तर अगदी दूर. कल्पना करा, जे अगदी जवळ माझ्या आतसुद्धा आहे आणि जे अगदी दूर आहे त्याचा वेग काय हो? इथे ज्या वेळेला असतं त्यावेळेला 0 आणि इथे असताना एकदम तिथेसुद्धा असतं इन्फिनिटी. एरवी गाडीचा वेग सांगतो 60 किलोमीटर, रॉकेटचा वेग काही 1000 किलोमीटर सांगता येतो ना. हे ब्रह्म आत्ता इथे आहे, आत्ता इथेही आहे. चंद्रावर सुद्धा आहे ना ब्रह्म, सूर्यावर सुद्धा ब्रह्म आहे ना. हे ब्रह्मांड आहे ना. अशा अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाच्या पायी बसल्यानंतर महाराज म्हणतात नाम घ्या ना, कशाला पाहिजे हे. पण वामन बाबांचा संकल्प आहे सगळा दासबोध बघायचा, म्हणून आपण बघतोय. एरवी तुम्हाला जर दासबोधाचं संक्षिप्त वाचन करायचं असतं, परवा आमची डिस्कशन झाली, पुण्याच्या एकाने विचारलं, म्हटलं खरंच मी हे पारायण असेल ना तरच वाचतो. एरवी मला कुणीही प्रश्न विचारला 14 ब्रह्म आहेत का, मी म्हणतो एकही ब्रह्म आहे की नाही मला माहीत नाही, कारण मला त्याचा अनुभवच आलेला नाही आहे. वाद नाही घालायचा. आणि काय उत्तर देणार आहात तुम्ही, ही मी प्रस्तावना केलेली आहे. आता वाचूया. पहिल्यांदा त्यांनी नमन केलं आहे नेहमीप्रमाणे. विद्यावंतांचा पूर्वज, म्हणजे विद्वान जे आहेत ना त्यांचा पूर्वज, तिथूनच विद्या निर्माण झाली ना, ज्ञान निर्माण झालं. मत्ताननु एक द्विजू, हे मलाही कळलं नसतं. द्विज म्हणजे ब्राह्मण, बरोबर. एक द्विजू म्हणजे मी खरंच विचार करायला लागलो. अशा द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला. तर दात हा दोनदा जन्मतो की नाही. एकदा लहानपणी दुधाचे दात असतात, ते पडतात आणि नंतर परमनंट टीथ होतात, म्हणजे दातांना द्विज म्हणतात. पक्षाला द्विज म्हणतात कारण पक्षी अंड घालतो, पहिला जन्म, आणि अंड्यातून पिल्लू बाहेर येतं, दुसरा जन्म. ज म्हणजे जन्म आणि द्वि म्हणजे 2, 2 जन्म. म्हणून एकदंत, त्रिनयन चतुर्. अनेक ठिकाणी गणपतीचं वर्णन त्रिनयन येतं. आता आपण सुद्धा त्रिनयन आहोत. आपला नयन आहे ना आहे, पण आपण तो विकसित केलेला नाही आहे, प्रभावी केलेला नाही आहे. जे काही हे असतात ना योगी वगैरे, नुसतं बघून कार्य करतात. काही ठिकाणी महाराज म्हणतात ना ते काही तिसरा डोळा नाही आहे, पण दृष्टीत काहीतरी आहे. सहज ते म्हणतात अरे काय चांगला केळीचा घड लागला आहे, आणि तो दुसऱ्या दिवशी पडतो, काहीतरी गारांचा पाऊस पडतो आणि तो नष्ट होतो. पण त्यांची दृष्टीच तशी आहे. त्यांनी सांगितलं ह्याला त्यांचा काही उपाय नाही आहे हो. महाराज म्हणतात अगदी कालपर्वाच्या प्रवचनात उपाय नाही आहे. एक उपाय आहे सत्संगती. तुम्ही सत्संगतीत राहिलात की तुमची दृष्टी अशी सौम्य होते, आणि सत्यम शिवम सुंदरम अशी दृष्टी झाल्यामुळे कुठली दृष्टीत तुम्ही पडलं आणि ते एखादं चांगलं घर आहे, काय सुंदर घर आहे, स्लॅब कोसळेल अशी त्यांची दृष्टी असते, त्याला त्यांचा नाईलाज असतो.
हे एक असं शक्ती आहे ती की जी दिसत नाही. तसा त्रिनयन गणेश, त्रिनयन कोण आहे? शंकर. पण एरवी प्रत्येक वेळेला शंकराचा तिसरा डोळा असतो ना, तिसरा डोळा तो उघडतो, योगाग्नी निर्माण करतो आणि जे अनावश्यक आहे ते जाळून टाकतो शंकर. म्हणून त्रिनयन चतुर्भुज फरश पाणी. फरश म्हणजे परशु. परशु असतो ना त्याच्या हातात कुऱ्हाडीसारखा, तो परशु. वंदू आता झाला. नंतर वेदमाता म्हणजे सरस्वती. वंदू ऐसी वेदमाता, आदिपुरुषाची जे सत्ता, आता आठवीनं समर्था सद्गुरूची. पहिल्यांदा गणेशाला नमन, नंतर शारदेला नमन, आता सद्गुरूंना नमन. जयाचेनी कृपादृष्टी, होये आनंदाची वृष्टी, तेणे सुखे सर्व सृष्टी आनंदमय. सद्गुरूचं सुंदर वर्णन आहे. इतर खूप ओव्या आहेत हां, पण आपण फक्त ही ओवी घेतलेली आहे की ज्याची दृष्टी पडल्यानंतर आनंदाची वृष्टी होते, आनंदाचा पाऊस पडतो याची दृष्टी पडल्यानंतर, आणि सर्व सृष्टी आनंदमय होऊन जाते. सृष्टी म्हणजे आजूबाजूचं सगळं. कल्पना करा, महाराज ज्यावेळेला येत असतील एखाद्या ठिकाणी त्यावेळेला सगळीकडे आनंद. काल एकाने सांगितलं, मी काही तिथे गेलो नव्हतो, तुमच्यापैकी काही जण गेले असतील, की आपले पंतप्रधान आले आणि त्यांनी हे केलं. त्यापूर्वीचं स्टेडियम आणि त्यानंतरचं स्टेडियम, वी फेल दॅट देर इज सम चार्ज की जो त्यांच्यातून बाहेर पडतो आणि तो इतरांना जाणवतो. हा चार्ज इलेक्ट्रोमॅग्नेटिक असं काही नाही, हा प्रभाव आहे. आपण भाव, अभाव आणि प्रभाव. भाव इज पॉझिटिव्हिटी, अभाव इज नेगेटिव्हिटी आणि प्रभाव इज इफेक्टिव्हिटी, इफेक्टिव्ह. आणि हे शत्रू राष्ट्राचे हेड जे आहेत ना ते सुद्धा मान्य करतात की इन हिज कंपनी वी फील बेटर, वी फील चार्ज, वी फील एनर्जाइज, वी फील इलेक्ट्रिफाईड. काल एकाने तरुणाने मला फोन करून सांगितलं की ज्यावेळेला ते समोर आले त्यावेळेला अभावितपणे सगळेजण उभे राहिले. इट वॉज स्टँडिंग ओव्हेशन. आणि सगळं स्टेडियम कुठल्या तरी अनामिक अशा शक्तीनं भरलं आहे. तो काय अध्यात्मातला वगैरे मुलगा नाही आहे, सायन्सचा मुलगा आहे. पण लक्षात घ्या, हा अनुभव आहे. आणि आय कॅनॉट चॅलेंज हिज एक्सपिरियन्स. त्याचा अनुभव मी कसा चॅलेंज करणार आहे म्हणलं अत्यंत चांगली गोष्ट आहे. सद्गुरू त्याच्याही पेक्षा वरचा आहे. हे जे तेज आहे ना ते उपासनेतून मिळवलेलं आहे आणि सद्गुरू हा उपासनेच्याही पलीकडे आहे. मूर्तिमंत जो आनंद आहे, सच्चित आनंद, सच्चिदानंद जो आहे तो आल्यानंतर सगळं आनंदमय होईल हे काय सांगायला पाहिजे. पुढे बघा, साधू संत आणि सज्जन वंदुनिया श्रोतेजन, आता कथानुसंधान सावध आहे का. कथानुसंधान, अनुसंधान म्हणजे लक्ष देऊ नये का. आणि कथा, आता ही तशी कथा नाही आहे म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं. संसार हाची दीर्घ स्वप्न. आता कसा संसार स्वप्न आहे मला तर दिसते, माझी बायको काय स्वप्नातली आहे काय. गमतीनं म्हणायचं तर स्वप्नात मी दुसरी बाई बघत नाही का. हे स्वप्न प्रत्यक्षात कशाला. स्वप्न, संसार म्हणजे दीर्घ स्वप्न आहे. खूप लांब गोष्ट एकदा सांगितली होती, ती शॉर्ट करून तुम्हाला सांगतो. जनक राजांनी एकदा प्रश्न विचारला, हे खरं का ते खरं. 300 ऋषी आलेले आहेत, ते उत्तरं देत आहेत. कुणाच्याही उत्तराने समाधान होत नाही. कोणाचं? जनक राजाचं. आणि जोपर्यंत तुम्ही आलात वेलकम, पण माझं समाधान होत नाही तोपर्यंत जायचं नाही. ही एका अर्थाने कैरच होती, पण लोक यायचे कारण तो सगळ्यांना पारितोषिक द्यायचा, निरनिराळे पुरस्कार द्यायचा, उपहार द्यायचा, हे सगळं करायचं. विचार करा, उत्तरच नाही आहेत. आणि तिथे एक असे ऋषी आहेत की ज्यांचं पोर आपल्या बापाला शोधायला येतं, पिताश्रींना शोधायला येतं. कुणीतरी सांगितलं जनक राजाच्या दरबारात अनेक ऋषी आहेत. बघतो आता जनक राजाचा दरबार, आपण तिथे जाणार का. आणि ह्याचं नाव अष्टावक्र, 8 ठिकाणी वाकलेलं, अत्यंत कुरूप. आदल्या दिवशी तो पत्ता विचारताना जनकाची पालखी येते. आणि जनकाची पालखी आल्यानंतर ते लोक म्हणतात की अपसर अपसर, बाजूला हो, राजाची पालखी आहे. तो मुलगा प्रश्न विचारतो, बाजूला हो हे तुम्ही देहाला म्हणत असाल तर देहाला उचलावं लागतं. ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो हलतो, बिकॉज ऑफ आत्मा विदिन. आत्मा निघून गेला, जीव निघून गेला, प्राण निघून गेला की ते प्रेत पोचवावं लागतं. हो ना, पोचवणं. आपण म्हणतो ना ते गेले, आता त्यांना पोचवायला पाहिजे. आता गेल्यानंतर कसं पोचवायचं. देहाला पोचवायलाच पाहिजे. हा देह म्हणतात ना, जाण्यास ना समर्थ, पावी पावी रामराया. म्हणजे तू ने माझा देह, रामदास लागे पाया, श्रीराम नाम नौका भव सागरी तराया. रामनाम आहे ते तारून नेईल, हा देह जाणार नाही आहे. म्हणून तो म्हणतो देहाला जर म्हणत असेल बाजूला हो
तर देह कसा बाजूला होणार आहे? आणि आत्म्याला म्हणत असतील तर आत्मा सगळीकडे असल्यामुळे बाजूला कसा होणार आहे? म्हणजे मी बाजूला कसा हो? जनक राजा ऐकतो, खाली उतरतो, नमस्कार करतो, आणि तू कोणीतरी अत्यंत तेजस्वी बालक दिसतोस, उद्या माझ्या राजसभेत ये. तो पत्ता विचारतो, तो त्याला आमंत्रण मिळतं की हा दुसऱ्या दिवशी जातो. आणि इथे एक प्रसंग आहे, सगळेजण हसतात त्याचा एंट्रन्स, कारण तो 8 ठिकाणी वाकडा आहे, त्याचे डोळे वाकडे आहेत, त्याचे दात पुढे आलेले आहेत, मान अशी आहे, हे आलेले आहे, हे सगळे असा तो विचित्र दिसतो मुलगा, अष्टावक्र. आणि तो तिथे, तो सगळेजण हसतात. त्याचे वडील कहोड ऋषी तिथे बसलेले आहेत. ते बघतात आणि म्हणतात, हे अवचिन इथे कशाला आलं? आता लोक म्हणतील त्यांनी मला बाबा म्हणून हाक मारली की संपलं ना, हे असलं कसलं पोर? त्यांच्या शापामुळे झालेलं आहे, त्यांच्या शापामुळे झालेलं आहे, आणि त्यांच्या वरदानामुळेच आता तो तेजस्वी ऋषी होणार आहे, हेही लक्षात घ्या. तर आल्यानंतर सगळे हसल्यानंतर, हसणं थांबल्यानंतर एखादी वीज कोसळावी त्या सभेवर, तसा त्यांनी प्रश्न विचारला. राजा, मला तू विद्वानांच्या सभेत बोलवलंस, पण ही तर चांभारांची सभा आहे. सगळ्यांना अपमान वाटला. कारण का? की माझं कातडं 8 ठिकाणी वाकलेलं आहे, ते पाहून हसले. यांना कातड्याची परीक्षा आहे, आणि ज्याला चर्म म्हणजे कातड्याची परीक्षा आहे त्यांना चांभार म्हणतो ना आपण. हे कसले विद्वान! आणि नंतर तो जे सांगतो ते आपल्या चोखामेळ्यानेही सांगितलं की ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंग. मी काळा आहे, मी कुरूप आहे, पण माझं मन, मनातल्या भावना, माझी बुद्धी, बुद्धीतले विचार, माझं चारित्र्य आणि चारित्र्याची निष्कलंकता, हे कुठे वाकडं आहे? मग त्यांनी दुसरं उदाहरण दिलं, नदी वाकडी जाते, पण नदीचं पाणी हातात घेतलं तर ते कुठे वाकडं असतं? म्हणून वाकडेपणा हा वरचा आहे, त्याच्यावर हसू नका. आतला रस महत्त्वाचा आहे. तो रस या लोकांनी बघितला का? सगळेजण गप्प बसले. राजासुद्धा म्हणाला की तू कालचाच बालक ना रे? हो म्हणाला. तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आलेलं आहे. काल मी सहज एकाला विचारलं, राजांनी कोणता प्रश्न विचारलेला आहे, तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, ते जर खरं असेल तर हे खरं आहे, आणि हे जर खरं असेल तरच ते खरं आहे. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. राजा विचार करायला लागला आणि त्याला पटलं उत्तर. ते आणि हे म्हणजे काय? हे जर स्वप्न असेल तर ते म्हणजे जग, संसार खरं आहे, आणि ते म्हणजे जर संसार असेल आणि हे ते खरं असेल तरच हे खरं आहे, हे खरं असेल तर ते खरं आहे. राजाला पटलं उत्तर. तुम्ही म्हणाल हे काय उत्तर आहे? हे खरंच उत्तर आहे. मागे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं. हा खूप मोठी गोष्ट आहे. राजा जनकाने हा प्रश्न का विचारला? राजाने जर असा प्रश्न विचारला, हे खरं का ते खरं, तो खरं हे म्हणजे काय सांगत नाही आहे, कारण त्याला स्वप्न पडलेलं आहे. आणि त्या स्वप्नात, आता हे आपण बघितलं, संसार हा दीर्घ स्वप्न म्हणजे काय आहे? राजाला स्वप्न पडतं. स्वप्नात त्याचा शेजारचा राजा आहे त्याचा पराभव करतो, बायको वगैरे मारली जातात किंवा कैदेत पडतात. हा एकटा पळत जातो, त्याला पळण्याची सवय नाही, तरी स्वतः जीवाच्या आकांतानं तो पळत राहतो. रात्रभर पळतोय, त्याला भूक लागते. इतक्यात कोणीतरी सांगतं शेजारी मंदिर आहे आणि तिथे भंडारा आहे. भंडारा म्हणजे गाव जेवण आहे, तिथे तुम्ही जा. कसा बसा तिथपर्यंत जातो. प्रसाद वाटायला सुरुवात झालेली असते, पण याच्याकडे भांडण आहे. शेजारी एक भिकारी असतो दुसरा, तो म्हणतो माझ्याकडे 2 मडके आहेत, 1 मडकं तुला देतो, कारण गरम गरम खीर असते, ती हातात कशी घेणार आहेस तू? तो म्हणतो गरम गरम खीर, वा साजूक तुपातली, बरं वाटतं. त्याला भूक लागलेली आहे प्रचंड, त्याला वाढतो. तो बाजूला जाऊन खाणार, इतक्यात सगळीकडे ओरडा होतो. एक उन्मत्त किंवा मत्त बैल, इथे मत्त आणून पहिलं ओळीत आहे ना, मत्त असा बैल आलेला आहे. धावा धावा, वाचवा स्वतःचा जीव. हा धावत जातो. इतक्यात तो बैल येतो, याला खाली पाडतो. त्याचं मडकं मातीत पडून फुटतं, खीर मातीत मिसळते. बैल त्याच्या छातीवर पाय देऊन उभा राहतो आणि मेलो मेलो, वाचवा वाचवा हे म्हणत तो ओरडतो. त्याच्या अंगाला घाम सुटलेला आहे. तो जोरात ओरडला की बाहेरचे प्रतिहारी म्हणतात, म्हणजे हल्लीच्या भाषेत सिक्युरिटी वगैरे, ते धावत येतात. काय झालं राजासाहेबांना? शेजारी पत्नी झोपलेली आहे. ती म्हणाली काय झालं तुम्हाला? तुम्हाला घाम आला आहे, तुमची छाती धडधडते, तुमची, आपण म्हणतो ना इथल्या शिरा, पल्स सगळं हे काय झालं? तो म्हणाला नाही नाही, स्वप्न पडलं का तुम्हाला? आता स्वप्न जर खोटं असेल तर ह्याला घाम का आला? स्वप्न जर खोटं असेल तर याची छाती धडधडायला काय लागली? स्वप्न जर खोटं असेल तर याच्या कानशिलाच्या शिरा किंवा याची पल्स किंवा हार्टबीट्स हे का वाढले? खोटं असेल तर म्हणजे स्वप्न खोटं असेल, पण स्वप्नाचा अनुभव खरा आहे. मग इथे तुमचा अनुभव तितकाच खरा आहे जितका स्वप्नातला.
हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही या जीवनावर चांगलं प्रेम कराल. तुमच्या पत्नीवर, तुमच्या पतीवर, तुमच्या मुलांवर, तुमच्या विद्यार्थ्यांवर, इतकंच कशाला तुमच्या नको असलेल्या शेजाऱ्यावर सुद्धा तुम्ही प्रेम कराल. आणि प्रेम करणं म्हणजे आय लव्ह यू म्हणणं नाही आहे. अरे त्याच्यासाठी चांगली प्रार्थना करणं हे काय तुमचं अत्यंत कटू शत्रू आहे. आज घरी जाऊन उभा राहा महाराजांसमोर आणि महाराज त्याचं कल्याण करा. त्याच्या हे होत नाही आहे, त्याचं ते होत नाही आहे, त्याचं ते होत नाही, महाराज कल्याण करा. हे करायला तुमचा कुठे इगो आड येतो? त्याला जाऊन क्षमा मागणं इगो आड आला, अहंकार आड आला. बरोबर आहे. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो म्हणायला सुद्धा अहंकार आड आला. उघड तो तुमचा शत्रू आहे, रायव्हल. इकडे प्रार्थना करा ना. हा बदल घडवूया आपण, आजपासून घडवूया. एक तर मला जगात कोणी शत्रू नाही आहे आणि मी कोणाचा शत्रू नाही आहे. ही जी अवस्था आहे त्याला अयोध्या म्हणलेलं आहे. अयोध्या ही नगरी आहे रामायणातली, पण अयोध्या ही अवस्था आहे जीवनातली जी आपल्याला मिळवायची आहे. आपण म्हणूया ना की माझा कोण द्वेष करत असेल, मी कोणाचा द्वेष करत नाही. पण महाराज कोण जर माझा द्वेष करत असेल, मत्सर करत असेल, कोण जर माझ्यावर रागवलेलं असेल, कोण जर माझा सूड घेणार असेल, तर मला त्याच्याशी कसं वागायचं हे सांगा, त्याला क्षमा करा आणि त्याचं कल्याण करा. हे का नाही मी म्हणू शकत? हे तरी म्हणूया ना. हा मोठा बदल आहे. मग स्वप्न आणि हे सत्य हे कठीण आहे. म्हणून दीर्घ स्वप्न आहे संसार म्हणजे. का तुम्हाला सांगतो, जळते काय ज्योत, स्टेडी आहे. आपल्याला वाटतं बापरे ही अनंत काळ जळणार आहे, पण ज्यावेळेला ती ज्योत तेवते आहे, पेटलेली आहे, त्याच वेळेला तेलही संपते आणि वातही संपते. हे लक्षात घ्या. वात म्हणजे विक कापसाची, तीही संपते, तेलही संपते. ते दिसत नाही आपल्याला, आपल्याला फ्लेम दिसते फक्त. तशी मला माझी बायको दिसते, मला माझी मुलं दिसतात, मला माझं घर दिसतं, गाडी दिसतं. पण ज्यावेळेला ती मॅन्युफॅक्चर होते ना, त्या क्षणापासून त्याचा गॅरंटीचा पिरियड सुरू होतो. ज्यावेळेला मी जन्मलो त्यावेळेला इतके श्वास घेतल्यानंतर मी मरणार आहे आणि तितके श्वास घेतल्याशिवाय मी मरणार नाही आहे. लोक कोमात जातात पण श्वास असतोच की चालू. गाढ झोपेत, बेशुद्ध अवस्थेत, अगदी ॲनास्थेशिया दिल्यानंतर सुद्धा डॉक्टर बघत असतात त्याचा श्वास चालू आहे ना रे, त्या मॉनिटरवर तो एक भाग असतो. नाहीतर लगेच व्हेंटिलेटरवर घाला. बघा तुम्ही. म्हणून विचार जर केलात तर खरंच हे स्वप्न आहे. मग हे सत्य आहे का? माना सत्य. मग खरं सत्य तुम्हाला कळणारच नाही. सत्य जे आहे की ज्याच्यात काहीही बदल होत नाही ते सत्य. मला तुम्ही एखादी गोष्ट सांगा बरं. अयोध्येतला राम आता कुठे आहे? नाही आहे. पण रामायण आहे ना. रामायणसुद्धा सगळ्या लोकांना नाम आहे ना, ते कोणालाही घेता आहे का? त्यामुळे रामापेक्षा रामायण आणि रामायणापेक्षा रामनाम श्रेष्ठ आहे आणि रामनामापेक्षा काही श्रेष्ठ नाही आहे. हा जो सिद्धांत आहे ना तो कुठेतरी ब्रह्माकडे नेतो. रामनामाला आकार नाही आहे, रामनामाला रंग नाही आहे. नाही, मी रामनाम लिहितो ते लिहिलेलं नाम आहे. मी राम राम म्हणतो ते म्हणलेलं नाही. नाम नाही, नामाला रंग, रूप, आकार, वजन, रुची काही नाही आहे. सगळ्याच्या पलीकडे. कारण नाम फक्त आहे. आत्माराम फक्त आहे. अयोध्येचा राम आता कुठे? कृष्णाचा बलराम आता कुठे? रेणुका मातेचा परशुराम आता कुठे? कुठलाच राम नाही आहे देहाच्या पातळीवर. म्हणजे ते असते त्यावेळेला स्वप्न होते. हे लक्षात घ्या. हे जर कळलं ना तर बघा, संसार म्हणजे दीर्घ स्वप्न. लोभे वोसणाती जन. वोसणाती म्हणजे बरळतात. हे माझं आहे, ते मी केलं, मयम मयम मी केलं, अमुक मी केलं, काहीही नाही. माझी कांता, माझे कन्यापुत्र, सगळे धन, सगळं माझं. माझं म्हणता तिथे देव असतो दुसरा. मी म्हणतो त्यावेळेला देव दुसऱ्यांदा, पहिल्यांदा हसतो. माझं म्हणता त्यावेळेला देव दुसऱ्यांदा असतो. देव तिसऱ्यांदा हसत नाही, तुम्हाला रडवतो. हे वाक्य अगदी लक्षात ठेवा. व्यवहारातला सुद्धा मी वापरावा लागला ना, हे किती अवघड आहे. हाव 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 किती. मी आय किती. अहम अहम अहम. म्हणून ते म्हणतात गायसुद्धा हम्मा हम्मा म्हणत असते. हे बकरूसुद्धा मॅ 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 म्हणत असतं. मांजरसुद्धा मियाव मियाव. सगळे प्राणी मी म्हणत असतात. कायम अहमचा त्यांचा घोष चालू असतो. माणसालाच माहिती आहे अहम काय, त्यांना माहितीही नाही आहे आणि ते सुधारणारही नाही आहेत. ते आयुष्यभर तसंच म्हणत राहणार आहे. माणसाला जर कळलं की अहम नाही आहे, अहमच्या ठिकाणी वयम का नाही वापरायचं, वी का नाही वापरायचं. जे आपले एक मंत्री आहेत ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. अक्षरशः लाखो किलोमीटरचे रस्ते बांधले आहेत, पण मै 12,000 12 मै व्हाय नॉट वी. इनफॅक्ट इट इज वी. मै कोण? अक्षरशः चुकीचं आहे ते.
काम भरपूर केलेलं आहे, पण मैच्या ठिकाणी जर हम घातलं तर आणखीन उंची वाढेल, आणखीन ॲक्सेप्टेबिलिटी वाढेल. पॉप्युलॅरिटी आहेच, ॲक्सेप्टेबिलिटी आहे दुसरा प्रकार आहे ना. मै वापरू नका, व्यवहारात वापरलं तरी महाराज मी हे काय म्हणतोय, आज प्रवचन आहे का तुमचं, आता माझं प्रवचन म्हणायचं हो आहे, माझं ड्रॉप केलं ना मी. आणि एरवीसुद्धा बोलताना बघा सवय आहे, ते कधी कधी येत असेल मला, पण आपण आपलं हेच असतं, वी हा शब्द वापरूया. एकदम जरी तुम्ही वापरणं, तो वापरणं अवघड गेलं तरी वी वापरणं सोपं आहे. पुढे बघा, लोहाची मांदूसे केली, मांदूस म्हणजे पेटी, लोखंडाची पेटी केली. नाना रत्ने साठवेली, ते अभाग्याने त्यागेली लोखंड म्हणून. आता लोक अभाग्याने म्हणतात, अभाग्य नाही, अभाग्य म्हणजे भाग्य, अभाग्य, अभाग्यानं, अभाग्य म्हणजे अभागी माणूस, अभाग्यानं टाकली लोखंड म्हणून. तसंच झालं. तैसी भाषा प्राकृत, प्राकृत म्हणजे मराठी, कोकणी, कानडी ह्या सगळ्या भाषा आहेत, संस्कृत नाही ते प्राकृत. महाराजांनी हा शब्द वापरलेला आहे रामपाठाच्या वेळेला. ज्ञानेश्वरांनी हरिपाठ केला, कृष्णाने गीता सांगितली, ते मोठेच आहे, पण मी ग्रंथ लिहिलाय तो रामाबद्दल लिहिलाय. मग रामाबद्दलचा ग्रंथ प्राकृतमध्ये असला काय म्हणजे मराठीत, किंवा संस्कृतमध्ये असला काय, दोन्ही योग्य सारखे श्रेष्ठ आहेत. ग्रंथ मानावे वरिष्ठ ग्रंथ प्रभूचा, हे शेवटी म्हणतात महाराज, तेच सांगितले. अर्थ वेदांत आणि सिद्धांत नेणोनी त्यागी भ्रांत मंद बुद्धिस्तव. अरे अर्थ तोच आहे, भाव तोच आहे, संदर्भ तोच आहे. कृष्ण अर्जुन त्यांनी सांगितलेली गीता तेच ज्ञानेश्वर सांगतायत. पण मंद बुद्धी जो आहे, मंद मती जो आहे, अहंकार आहे, अज्ञानी आणि अहंकारी जो आहे, तो काय म्हणतो माहीत आहे ना, ह्याला काही अर्थ नाही. संस्कृत गीता संस्कृतमध्येच पाहिजे. आपण एक बघितलं आहे की पिता आणि पुत्र यांच्यातला संघर्ष, की तुम्ही मराठीतून बाकीचे ग्रंथ सांगा, भागवत सांगायचं नाही. कारण त्यांनी सांगितलं, ज्ञानेश्वरांनी जर गीता सांगितली आहे काही 100 वर्षांपूर्वी, तर मी भागवत सांगितलं तर काय बिघडलं. मी भागवत इथे बसलात तरी चालेल, मी भागवत सांगितलं तर काय बिघडलं, बरोबर नाही म्हणाला, सांगायचं नाही आणि निघून गेला. मग ह्यांनी जे काही छंद लिहिले होते ते गेले काशीला, आणि काशीतल्या पंडितांना सांगितलं हे मराठीत आहे वाचा. तो म्हणाले की आम्हाला चांगलं कळतं आहे, आणि हे बहुजनांना सुद्धा कळेल, सामान्य लोकांनाही कळेल, पण तरीसुद्धा आपण काशीचा जो काशी विश्वेश्वर आहे त्याची मान्यता घेऊया. मान्यता घ्यायची म्हणजे काय, रात्री शेजारती झाली, मंदिर बंद करायचं, त्यापूर्वी सगळे संस्कृतमधले ग्रंथ ठेवले आणि सगळ्यात खाली मराठीतला ठेवला. दुसऱ्या दिवशी मंदिर उघडलं, काकड आरतीच्या वेळेला हा ग्रंथ वरती आला होता. रात्री कुणीतरी काहीतरी केलं असेल, असं 3 दिवस केल्यानंतर 3ही दिवस सगळ्यात खाली ठेवलेला मराठीतला भागवत हा ग्रंथ सगळ्यात वरती आला. त्यांनी त्याची योग्यता मान्य केली आणि हत्तीवरून मिरवणूक काढली ग्रंथाची. आता त्यांचा राघवलेला हरिपंडित, हरिशास्त्री रागून काशीत आला होता तो, आणि त्यांनी बघितलं, लोकांना विचारतो की कोणी बसलेलं नाही हत्ती, कुणाला मिरवणूक, ते म्हणे आहे की त्याच्यात काय आहे, ग्रंथ आहे. कुठला ग्रंथ आहे, म्हणाले नाही मराठीतला काहीतरी भागवत ग्रंथ आहे. कोणाचं आहे ते, काय पुढे चाललेत, नाथ होते, नाथ सगळ्यात पुढे होते, बाकीचे पंडित मागे होते, हत्ती मागे, हत्तीवर पालखी अंबारी म्हणतात त्याला, आणि त्याच्यात ग्रंथ, तो त्या ग्रंथाची मिरवणूक काशीतून. त्यावेळेला त्यांनी रस्त्यात नमस्कार घातला आणि म्हणाला हेच खरं आहे. काशी विश्वेश्वराची मान्यता यापेक्षा लोकांची मान्यता पाहिजे, लोकमान्य, म्हणून मराठीतून सांगितलं. इथे तेच म्हणतात की माया ब्रह्म ओळखावे तयाचं अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूप आली. माया काय आणि ब्रह्म काय हे ओळखा म्हणजे अध्यात्म कळेल. आधी मायेचं स्वरूप काय ते तुम्हाला सांगतो. माया सगुण साकार, म्हणजे जे जे सगुण आणि साकार दिसतं ती माया. हा माईक आहे ना, ती माया आहे. आणि हे सगळं आपण दिसतं ते सगळी माया आहे, कारण ती बदलते, अनित्य आहे, बरोबर. माया ब्रह्म ओळखाय तयाचं अध्यात्म. माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार. विकार म्हणजे विकृती, बदल होत जाणं. नुसतं दूध आणलं ठेवलं, काही तापवलं नाही, ते वाया जाणार आहे, काही टिकणार नाही. म्हणून असतं ते न असतं नासतं, त्याला माया म्हणलेलं आहे. आणि असतं ते असतंच, आणि असतंच का तर असतंच असतं म्हणून त्याला ब्रह्म म्हणलेलं आहे, त्याला सत्य म्हणलेलं आहे. मग ब्रह्मात कधी बदलच होत नाही. बदल झाला की म्हातारपण आलं, लक्षात ठेवा.
आपण म्हणतो की विटला पदार्थ किंवा हे काय रंग चांगला होता पण तो विटला पदार्थ होता तो नासला, हे सगळे जे म्हणतो त्याला विकार म्हणलेलं आहे. निर्विकार अविकार फक्त ब्रह्म आहे, बाकी सगळं विकारी आहे. आपण म्हणतो आकाश, आकाश निर्विकार आहे बरोबर, पण आकाशात ढग येतात, आकाशात चंद्र असतो, त्या चंद्राला ग्रहण लागतं जसं आज आहे. हे विचार करा ना, विकार सगळीकडे आहेत. आकाशात पाऊस पडतो, आता आकाश ओलं होत नाही, ढग आले तरी आकाश ढगाळ होत नाही, सूर्यचंद्र आले तरी आकाश आकाश राहतं. हा त्याचा ब्रह्माजवळचा गुण आहे ना. म्हणजे त्यातल्या त्यात ब्रह्माजवळ जर काय असेल तर आकाश किंवा अवकाश, आकाश इज द स्काय आणि अवकाश इज द स्पेस, हे आपल्याला माहीत आहे. त्या आकाशाच्या पलीकडे ब्रह्म आहे आणि ब्रह्माच्या पलीकडे जर कोण असेल तर सद्गुरू आहे. सद्गुरू ब्रह्माच्या पलीकडे, हे माना तुम्ही. नाही ब्रह्म मला कळत नाही, सद्गुरू कळतात का? नाही, सद्गुरूंचं चरित्र वाचलं, बरं प्रवचनं वाचलीत का? हो. कळलेत का? बऱ्यापैकी कळलेत. पुन्हा एकदा वाचायला पाहिजे, वाचा. ब्रह्म काय वाचणार आहात तुम्ही? महाराजांना समजता समजता ब्रह्माचा अनुभव येईल. ब्रह्माचा अनुभव, ब्रह्मज्ञान, ब्रह्माचा मंत्र, ब्रह्माचा जप, हे सगळं चुकीचं. ब्रह्मावर कुठलंच ऑपरेशन होत नाही. आपण जसं म्हणतो इन्फिनिटी इज अ कन्सेप्ट. इन्फिनिटी इज नॉट अ मॅथमॅटिकल नंबर, कारण 1+1 इज नॉट 2 इन्फिनिटीज, बरोबर ना. मग तो बरं आहे, इन्फिनिटीतून इन्फिनिटी काढली तरी इन्फिनिटी, हा इन्फिनिटीचा कन्सेप्ट कळला. अनंताचा तर पूर्णाचा कन्सेप्ट कळतो. पूर्ण काय? अनंत म्हणजे पूर्ण. आणि तुम्ही खरंच विचार करा, अनंत म्हणजे अनंत. त्या अनंतातून अनंत काढून घेतलं नाही, मग शून्य उरलं तर अनंत कसलं? त्याला अंत आहे. 100तून 100 काढून घेतले, 1000तून 1000 काढून घेतले, काहीतरी. पण अनंत जे आहे त्याच्यातून अनंत जरी काढून घेतलं तरी अनंत उरतं. तेच पूर्णाच्या बाबतीत आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं, पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तरी पूर्ण असतं. ते पूर्ण असतं आणि हे पूर्ण असतं. आई ज्या वेळेला बाळंत होते त्यावेळेला आईही पूर्ण राहते आणि ते मूलही पूर्ण असतं. पूर्णमदः पूर्णमिदं, हे लक्षात ठेवा. हे अगदी सोपं आहे पण ते जास्त महत्त्वाचं आहे. हे कन्सेप्ट्स कळले ना तर आणि तरच माझ्यात बदल होणार आहे. नाहीतर माझा स्वभाव बदलणार नाही, माझी दृष्टी बदलणार नाही, माझी वृत्ती बदलणार नाही, माझी कृती बदलणार नाही, म्हणून मी व्यक्ती म्हणून बदलणार नाही. आता किती दिवस थांबायचं जे तुम्ही ठरवा. इथे जी तरुण मंडळी आहेत ना, दे कॅन वेट और दे मे वेट. आपण नाही थांबू शकणार. आता किती दिवस थांबायचं? स्वभाव बदलत नाही, दृष्टी बदलत नाही, वृत्ती ॲटिट्यूड बदलत नाही, कृती ॲक्शन बदलत नाही, मी व्यक्ती ॲज अ पर्सन बदलत नाही, माझी संस्कृती बदलत नाही. मग काय बदलतं? वर्षानुवर्ष फक्त ऐकत राहायचं, वाचत राहायचं. आज ठरवूया आपण या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने. एक पौर्णिमा म्हणजे पूर्ण अवस्था आहे आणि कोजागिरी म्हणजे जो जागा असतो त्यालाच मी अमृत देते. आणि अमृत हे ज्ञानाचं आहे, अमृत हे नामाचं आहे, अमृत हे आरोग्याचं आहे. म्हणून ते अमृत ती वाटत जाते. आणि जागं राहायला पाहिजे. आणि जागं राहणे म्हणजे शरीराने जागं राहणे नाही, मनाने जागं राहणे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता तुमच्या लक्षात येईल, माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे. मायेचे लक्षण बघा. माया सगुण साकार, माया सर्वस्व विकार, माया जाणेरे विस्तार पंचभूतांचा. पंचभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. त्याचा विस्तार म्हणजे माया आहे. आपण म्हणतो हे घर बघा, पहिल्यांदा झोपडीत राहत होता, त्याच्याही आधी कुठे राहत होता? गुहेत राहत होता, आणि आता घरात राहत होता. पण गुहेत असतानाही पृथ्वी म्हणजे माती होती, त्याला पाणी लागत होतं, वारा लागत होता, अग्नी लागत होता, आकाश होतंच. गुहेत असताना सुद्धा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. झोपडीत असताना तेच. आता निरनिराळी घरं बांधतोय तेच. बैलगाडीला जे होतं तेच रॉकेटला आहे ना. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे असलंच पाहिजे. गुरुला नाही आहे. गुरु त्या पृथ्वी ह्या पंचभूतांच्या पलीकडचा आहे. संसार हा पंचभूतांच्या अलीकडचा आहे, पंचभूतांच्या नियंत्रणाखाली आहे, पंचभूतांच्या अधीन आहे. पण ज्याला आपण पुरुष म्हणतो किंवा ब्रह्म म्हणतो किंवा सद्गुरू म्हणतो ते याच्या पलीकडे आहे. आपण एक गोष्ट अनेकदा बघितलेली आहे. वामन ज्या वेळेला म्हणतो की 3 पावलं, त्याच्यात तो वामन 2 पावलात सगळं व्यापून टाकतो. पहिलं पाऊल टाकतो जमीन, पाणी सगळं, दुसरं पाऊल टाकून आकाश व्यापून टाकतो. आता तिसरं पाऊल टाकू कुठे? पंचमहाभूतांच्या पलीकडे जर काही असेल तर तू सांग. तो डोक्यावर टाकतो. तर त्याचे केस आहेत ना ते पंचमहाभूतांचे आहेत, जळून जातात. त्याची कातडी आहे ना पंचमहाभूतांची आहे.
त्याची कट्टी आहे ना, करवंटी किंवा आपण म्हणतो कवटी पंचमहाभूतांची आहे, त्याचा ब्रेन पंचमहाभूतांचा आहे. त्याचं नाही आहे काय? त्याची बुद्धी, त्याची स्मृती, त्याची कल्पनाशक्ती, त्याची म्हणजे क्रिएटिव्हिटी, त्याची रिझनिंग पॉवर, हे नष्ट होणार नाही आहे ना. आणि हे मिळवूया ना उरलेल्या जीवनात. आत्ता येताना ऐकलं होतं, शब्द त्यांचे खूप चांगले होते की द्वाराना म्हणजे दारापर्यंत पत्नी येईल, स्मशानाम म्हणजे स्मशानापर्यंत येईल, नंतर चितानाम चितेत येईल कोण देह, आणि पुढे स्मशानम, बरोबर, मध्ये एक स्मशान आलं, आणि पुढे कर्म एकले साठीला. तुम्ही जे कर्म केलेलं आहे ते कर्म, तुमच्या संस्कार जे आहेत तुम्ही ते संस्कार तुमच्याबरोबर येणार आहे. हिंदी सिनेमात पूर्वी असायचं, AVM वगैरेचे चित्रपट असायचे ना, फार भावूक असायचे ते. आता बापच जन्माला आला आहे दाखवण्यासाठी, बाप जर असं करत असेल ते पोरगं लहानपणापासून असं करायला लागतं. हां बघा, तोच तो. असं काय बाहेरच्या खुणा येतात का? नाही आहेत. एखादी लकब कदाचित येत असेल आजोबांचे, पण केस येतील आजोबांचे, आजोबांच्या डोळ्याची ठेवण येईल, आजोबांच्या डोळ्याचा रंग येईल, आजोबांची बुद्धीसुद्धा टू सम एक्सटेंट येईल, कदाचित आजोबांचा स्वभाव येईल. पण शेवटी मी ज्या वेळेला ॲसर्ट करायला जातो, एक्सप्रेस करायला लागतो, त्यावेळेला माझं जास्त येतं ना. आणि ह्याला शिक्षण म्हणलेलं आहे. नाहीतर जसा जन्मलेला होतो तसाच मी आत्ताही आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, माझ्या डोळ्यासमोर आहे, मला हसू येतं. मी एका घरात होतो, त्यावेळेला चांदोबा नावाचं मुलांचं मासिक होतं, चंदा मामा म्हणत होते, चांदोबा, लहान मुलांचं. आम्हाला सुद्धा आवडायचं. चांदोबा म्हणून टाकलं पोस्टमननी आत, नातू धावला, आजोबा धावले, दोघे मला पाहिजे. चांदोबाचे फाडून 2 भाग केले त्यांनी. मी म्हणलं आजोबा ओबा तुम्हाला आणि चांद याला. आता काय तुम्ही, आता मी त्यांना प्रश्न विचारला, तो त्यांना पहिल्यांदा कळला नाही. म्हणलं ओबा, चांदोबातला ओबा त्यांना मिळाला, चांद याला मिळाला. तर तुम्ही सांगा, तुम्हाला या नातवाला रात्री सांगण्यासाठी गोष्ट हवी म्हणून तुम्हाला नाही, मला चांदोबा वाचल्याशिवाय झोप येत नाही. काय आजोबा आहेत, त्यातली गोष्ट सांगून नातवाला झोपवण्यापेक्षा, म्हणजे हे केव्हापासूनच्या वयाच्या 5व्या वर्षापासून, काय अभिमान. आजोबांचं वय 80, 75 वर्षात आजोबांच्या वाचनात फरक पडला नाही. अजून आजोबा असं आहे का आपलं? विचार करूया. आणि आत्ता जाऊ दे, बेटर लेट दॅन नेव्हर, अँड इट इज नेव्हर लेट इफ यू स्टार्ट. जब जागा वही सवेरा. डोळे उघडल्यानंतर माझं सकाळ असते, नाहीतर झोपला आहे 6 वाजता उठलाय हो, पण डोळे मात्र उघडलेले नाहीत. आपलं तसं असतं, डोळे उघडे जब जागा वही सवेरा, त्याच वेळेला सकाळ असते. आपण जागूया ना, बघा, विचार करूया. पुढे माया सृष्टीची रचना, माया आपुली कल्पना, हे लक्षात ठेवा. माया तोडिता तुटे ना ज्ञाने विण, ज्ञानाने मात्र तुटते. असंग शस्त्रेन, असंग आणि ज्ञान. असंग म्हणजे अटॅचमेंट नको. हे अवघड आहे का? अवघड आहे, कारण मी करता हवा आहे. मी जर घरात नसले तर मुलं अभ्यास करत नाहीत. काय भयंकर तू आहेस, विचार कर, काय भयंकर तू आहेस. तू नाहीस तर मुलं अभ्यास करत नाहीत. म्हणजे उद्या मेलीस तर मुलं, आत्ता 4थीत आहेत, 4थीतच थांबणार शिक्षण. आता बघा, मी 3 दिवस बाहेर तो ना, घराचा नरक झाला असेल. म्हणजे तू घराचा स्वर्ग बनवतेस. हा विचार कर, हा करतेपणा आहे. आपल्या भाषेत करता भाव आहे. मी करत नाही म्हणलात ना की तो मी खरंच चांगला माणूस व्हायला सुरुवात झाली. माणसात माणुसकी यायची असेल तर करता भाव गेला पाहिजे. मी करत नाही. मग ह्याला आपण अगदी उलटी उत्तर येतो. चहा सुंदर झालं, रमानं केला. हे भयंकर आहे नाही. जेवण महाराजांनी केलं, जणू काय महाराज यांच्या घरात पगारावर येतात. जेवण करायला महाराज, चहा करायला राम, हे कपडे धुवायला सीता. हे म्हणू नका ना तुम्ही, बिलकुल म्हणू नका. हे म्हणण्याचा विषयच नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, अहम ब्रह्माचा जप नाही बोलिला. पुढच्या दशकात आहे ते, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. अरे ब्रह्मास्मी हा अनुभव आहे. आणि अनुभवाचं पहिलं लक्षण शांत होणं आहे ना. ज्याला ब्रह्माचा अनुभव येतो तो मौन होतो. तो काय सांगणार आहे, मला ब्रह्म दिसलंय. महाराजांनी सांगितलंय, जो मला ब्रह्म दिसलंय मी तुम्हाला दाखवेन म्हणतो, त्याच्यामागे कधीही जाऊ नका, कारण ब्रह्म कुणालाही दिसत नाही. जे असतं ते दिसतच नाही हो. त्यामुळे काय आहे, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणाल तर भ्रम होईल, तुम्हाला ब्रह्म मिळणार नाही. अहम ब्रह्मास्मीचा जप नाही बोलिला. म्हणून लक्षात घ्या. पुढे शेवटी पुढे ब्रह्मनिरोपण, निरोपले ब्रह्मज्ञान, तेणे तुटे माया भान. सुंदर शब्द आहे. भान म्हणजे अवेअरनेस.
मला मायेचा अवेअरनेस आहे. मला बाहेरूनच माझं मूल दिसतं, मला बाहेरूनच माझी बायको दिसते. मग 20 वर्षानंतर तिचे केस पिकायला लागले वगैरे की मला ती आवडेनच होते. त्यावेळेला शेजारी कोणीतरी 20 वर्षाची आलेली असते ना, मग मला ती आवडायला लागते, ती आवडायला लागते. असंच नाही, त्यावेळेला इकडेही 20 वर्षात आलेला असतो, पण ही तेवढी त्याच्याकडे जात नाही. हा अजूनही भारतीय नारी ज्याला म्हणतात, हा एक फरक आहे. म्हणून विचार करूया ना की बाहेरची बायको आहे ना, ती म्हातारी होणार आहे, आवडणार नाही का? तिच्यातले गुण बघा ना. आली त्यावेळेला हिला कुठलाही स्वयंपाक करता येत नव्हता, आता काय छान स्वयंपाक करते, हो की नाही? मग म्हातारी झाल्यानंतर चांगला करेल स्वयंपाक, ह्याच्यापेक्षा त्याच्यावर प्रेम करा. जे दिसत नाही ना त्याच्यावर प्रेम करा, आणि जे दिसत नाही त्याच्यावर जे आहे ते दिसतं ना बाहेर. मला देह दिसतो, पण मनाने सुंदर आहे का तो? नाही नाही, विचारू नका, भयंकर विचार असतात. दिसायला सुंदर आहे, कोण खाणार आहे? पूर्वी कोणी किंमत देत नव्हतं, आता तर जगाला कुणाचीही किंमत नाही, कुणाचीही किंमत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही सुंदर असा तेवढ्या पुरतं. आणि अगदी माणूस चंद्रावर गेला, अरे आम्ही संकष्टी करतो. काय चंद्रावर गेला? काय विधान आहे नाही, अंतू बर्वा वगैरे आहेत ना, ते असं बोलतात. माणूस चंद्रावर गेल्यानंतर आम्ही संकष्टी करतो, तो कसा चंद्रावर जाईल? हां, हे सगळ्याच बाबतीत अहम चूक आहे ते. आता पुढचं बघा, सुंदर आहे ते. ब्रह्म निर्गुण निराकार, मायेच्या बरोबर विरुद्ध. माया सगुण साकार, ब्रह्म निर्गुण निराकार. आता आपण आधी बघितलं ना, जे नाही ते द्यायचं कसं, तसं जे निर्गुण आहे त्याचं वर्णन काय करणार आहात? निराकार आहे त्याचं वर्णन काय करणार आहात? पण त्याच्यात ब्रह्म जर सर्वांच्यात आहे तर ते निराकार कसं? म्हणून सांगितलं, निराकार हा नकारात्मक शब्द नाही, ह्याच्यात आहे. आकार त्याच्या विरुद्ध निराकार, व्यक्त त्याच्या विरुद्ध अव्यक्त. हे भाषेच्या पेपरात असतं, उलट्या अर्थाचे शब्द द्या, प्रत्येकाला 1 मार्क. व्यक्त अव्यक्त 1 मार्क मिळाला तुम्हाला. तसं नाही आहे जीवनात, आणि अध्यात्मात तर तसं बिलकुल नाही आहे. म्हणून एका विद्यार्थ्यांनी लिहिलं होतं ना, मला ते उत्तर आवडलं होतं. उलट अर्थाचे शब्द द्या. अर्थ शब्द त्याला काही कळला नाही. बुरा, हिंदीचा पेपर, बुरा राबू. अच्छा, छा, उलट अर्थाचं. आणि म्हणला सगळं लिहिलं सर, असा सगळा पेपर लिहिला होता. हे उलट हा जो प्रकार आहे ना, अर्थ उलट आहे. म्हणून युद्धाला उत्तर युद्ध नाही आहे, नाहीतर त्या युद्धातून महायुद्ध होतं. युद्धाला उत्तर शांती आहे, अंधाराला उत्तर अंधार नाही आहे, अंधाराला उत्तर प्रकाश आहे, आणि प्रकाशाला उत्तरही प्रकाश आहे, प्रकाशाला उत्तर अंधार नाही आहे. प्रकाशाला उत्तर प्रकाश आहे, हे महाप्रकाश होतो ना. म्हणजे प्रकाशाकडून महाप्रकाशाकडे तमसोमा ज्योतिर्गमय हे गुरु सांगतात, ती ज्योती आहे. अंधाराला उत्तर प्रकाश आहे, शांत माणूस आहे, त्याच्या विरुद्ध रागीट आहे. पण रागीटला उत्तर शांत आहे, शांतला उत्तर रागीट नाही आहे. नाहीतर सोपं आहे ना, मी पूर्वी शांत होतो, आता रागीट झालो, कारण रागवल्याशिवाय काही होत नाही असं कळलं. अरे ठीक आहे, व्यवहार निराळ आहे. पुढे काय सांगितलेलं? ब्रह्माची नाही पारावार बोलती साधू. साधू सज्जन सद्गुरू, पारावार नाही. आपण म्हणतो ना, ऐल पार आणि पैल पार, पारावार. म्हणजे तो पार, उस पार, झील के उस पार. आपण जे म्हणतो ना, पार म्हणजे पारावार म्हणजे हा तीर आणि तो तीर. एक फार सुंदर शब्द आहे, तुम्हाला माहीत असेल. कूल म्हणजे असं तीर, अनुकूल म्हणजे धिस बँक ऑफ द रिव्हर, आणि प्रतिकूल इज दॅट बँक ऑफ द रिव्हर. लक्षात ठेवा, अनुकूल आपल्याला कळत नाही. अनुकूल म्हणजे फेवरेबल. अनुकूल मीन्स ऑन धिस बँक वेअर आय एम स्टँडिंग, अँड प्रतिकूल मीन्स दॅट बँक वेअर अदर्स आर स्टँडिंग. नेहमी आपल्याला काय, ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड ऑफ द रिव्हर. त्यावेळेला त्यांना इकडे ग्रास ग्रीन दिसत, ग्रीनर, पण मला ते ग्रीन दिसतं. आय एम नॉट हॅपी विथ व्हॉट आय हॅव, आणि त्याला हे ग्रीन दिसत असतं, कारण ही इज नॉट हॅपी विथ व्हॉट ही हॅज. विचार करा तुम्ही, अगदी आपली विचार करण्याची आता बघा, बसला पण इकडे उभे आहोत ना, त्या बाजूने किती बसेस जातात ते बघा. अरे त्यावेळेला ती माणसं तेच म्हणत असतात. बस आता बघा, आपण जातोय ना, आपल्याला सगळे सिग्नल्स लागतात की नाही, हो की नाही? त्यावेळेला तिकडून येणारे तेच म्हणत असतात. सिग्नल्सच्या गतीनं जाणार आहेत. तू तिथे पोचणं किंवा न पोचणं, हे तू फायनल किती उशिरा पोचणार आहेस का लवकर पोचणार आहे त्यावर अवलंबून आहे. आपण किती निगेटिव्ह विचार करतो. सगळे सिग्नल्स लागणार आहेत. काल आम्हाला जायचं होतं, लांब जायचं होतं, आणि 15 मिनटं आम्ही उशिरा, सगळे आणि पोचल्यानंतर मी त्याला विचारलं किती सिग्नल लागले रे? सर एकही सिग्नल लागला नाही. म्हणजे सिग्नल नव्हते का? नाही होते, सगळे सुटले. म्हटलं निघतानाच दरिद्र्यासारखे सगळे, एकही सिग्नल लागणार नाही. म्हणून एक्सपेक्ट नावाचं पुस्तक आहे, आणि एक्सपेक्ट नावाचं प्रिन्सिपल आहे. त्या एक्सपेक्ट पुस्तकाचंच नाव आहे.
त्याच्यात त्यानं मी हा प्रयोग करून सांगतोय तुम्हाला. पणजीत तुम्ही जर 9 नंतर गेलात तर मडगावमध्ये तुम्हाला पार्किंग प्लेस मिळणार आहे का सांगा बरं? नक्कीच मिळणार नाही. नक्की मिळणार. असं तुम्ही जर निघालात का, तुम्ही ज्या वेळेला पोचाल तिथे त्याच वेळेला तुमच्या समोर असलेल्या गाडीचं काम झालेलं असेल आणि तो निघत नसेल. कशावरून? डू एक्सपेक्ट. पण आपण एक्सपेक्ट काय करतो? नाही, मिळणारच नाही. आता 3 प्रदक्षिणा घालाव्या लागतील. त्या जुंता फुसला तेव्हा कुठेतरी अरे हे म्हणतो तर 3 घालाव्याच लागतील. मी सांगतो मिळणार म्हणून. मिळणार. आय एक्सपेक्ट टू गेट द पार्किंग स्लॉट. मी पोचल्याबरोबर कुणीतरी रिव्हर्स घेत असतं, तिथे मी थांबतो आणि मला मिळतं. आपण एक्सपेक्टच निगेटिव्ह करतो. त्याला काय करायचं? म्हणून एक्सपेक्ट पॉझिटिव्ह, ब्राईट इमेजेस ऑफ द फ्युचर. आणि इमेज फ्युचरची असते, पास्टची नसते. पास्टचे आयडॉल असतात, मूर्ती या पास्टच्या असतात. मला जे भवितव्याचं दिसतं ते चित्र आहे. मग कशी बघणार आहे? ब्राईट इमेजेस ऑफ फ्युचर. तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. ब्राईट इमेज. आणि मग तुम्हाला दिसेल. एक काल गोष्ट फक्त वाचली. बिल गेट्सकडे एक जर्नलिस्ट जाते आणि ते जर्नलिस्ट काय म्हणते की तुमच्या आय वॉन्ट टू नो द सिक्रेट ऑफ युअर वेल्थ अँड वेल्दीनेस. तुम्ही श्रीमंत आहात आणि तुमच्या श्रीमंतीचं रहस्य मला जाणायचं आहे. तो काही बोलला नाही. त्यांनी चेकबुक काढलं, सही केली आणि ब्लँक चेक तिला दिला आणि सांगितलं यू राईट एनी अमाऊंट ऑन दॅट. ती म्हणाली आय डोंट वॉन्ट मनी, आय वॉन्ट द आन्सर. तो काही बोलला नाही. ही कॅरीड ऑन हिज वे. ती परत म्हणते की मला या चेकचा काही उपयोग नाही. मला आय वॉन्ट टू नो द सिक्रेट, जगाला सांगण्यासाठी सिक्रेट ऑफ युअर वेल्थ. इतका पैसा तुम्ही कसा मिळवला? आणि तिने नंतर तो चेक फाडून टाकला. आय डोंट वॉन्ट दिस. तो म्हणाला दिस इज द सिक्रेट. माझ्या जीवनात ज्या सगळ्या संधी येत गेल्या त्या सगळ्या संधी मी स्वीकारल्या. तुला श्रीमंत होण्याची संधी होती. तू याच्यावर 1.5 कोटी लिहिलं असतं तरी माझ्याकडे आहेत ना तेवढे पैसे. तू लिहिलंच नाहीस, गंमत म्हणून सुद्धा लिहिलं नाहीस. यू डिड नॉट ॲक्सेप्ट दॅट चेक. पुस्तकाचं दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे ॲक्सेप्ट. एक्सपेक्ट झालं ना, ॲक्सेप्ट. आणि म्हणून आपण म्हणतो नेगेटिव्ह पॉझिटिव्ह त्याच्यापेक्षा ॲक्सेप्टन्स इज इम्पॉर्टंट. एक सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह, नकारात्मक निगेटिव्ह. व्हॉट अबाउट स्वीकारात्मक? स्वीकार. ॲक्सेप्ट व्हॉट एव्हर लाईफ हॅज गिवन टू यू. डोंट एक्सपेक्ट व्हॉट लाईफ विल गिव्ह यू. प्रे. त्याच्यासाठी प्रार्थना करूया. हे सोपं आहे, लक्षात ठेवा. पण कन्सिस्टंटली पाहिजे. मी नाहीच केलेलं, मी काहीच करू शकणार नाही त्यांची शक्ती नसेल तर, मी काही लिहू शकणार नाही त्यांची बुद्धी नसेल तर, मी काही बोलू शकणार नाही त्यांची प्रेरणा नसेल तर. विचार करा. हे मनात इतकं घट्ट झालं म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणायची गरज नाही आहे. उलट म्हणू नका मी म्हणतो, कारण म्हणल्यावर तो डायलॉग असतो. कारण मी म्हणतो एक आणि माझ्या आतला मी दुसराच असतो. म्हणून आता इथे बघा, इथे 2 ओव्या तर इतक्या सुंदर आहेत. लिहून ठेवा बेडरूममध्ये. ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निस्संग निर्विकार, ब्रह्माशी नाही पारावर बोलती साधू, ब्रह्म अच्युत अनंत. अच्युत अच्युत म्हणजे जे ढळत नाही ते अढळ स्थान जे पाहिजे होतं ना. तुम्हाला एक बारकावा सांगतो. ढळलेला आहे पूर्ण अर्जुन ॲट द एंड ऑफ द फर्स्ट चॅप्टर ऑफ गीता. गीतेचा पहिला अध्याय. शोक संविघ्न मानसः विसृज्य सशरम चापम न योत्से. अर्जुनाची सुरुवातीची अवस्था आहे. मी लढणार नाही. धनुष्यबाण फेकून ठेवलं आणि शोक संविघ्न मानस. इतका त्याच्या मनात शोक आहे, कारण शोक झालेल्या घटनांबद्दल असतो. अजून युद्ध झालंच नाही आणि मी पितामहांना कसं मारू. अरे हा दुःख आत्ता करतोय. घटना घडल्यानंतर आहे ना, ते अजून घडलेलीच नाही आहे. असा अर्जुन आहे. नंतर तो उभा राहतो. पण कृष्ण कसा आहे? पहिला श्लोक अर्जुनाचा, सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मे अच्युत. हे अच्युता कृष्णा भगवंता 2 सैन्यांच्या मध्ये हा अर्जुनाचा पहिला श्लोक आहे गीतेतला. गीतेतला शेवटचा श्लोक काय? नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत. हे अच्युता, हे भगवंता, हे श्रीकृष्णा, तुझ्या प्रसादामुळे आता माझा सगळा मोह गेलेला आहे. मी विजयी वीर आहे ही स्मृती आलेली आहे. मी लढायला तयार आहे. कृष्ण अच्युतच राहिला की हो. जो अच्युत राहतो त्यालाच भगवंत म्हणतात आणि त्यालाच सद्गुरू म्हणतात. तो कधी ढळत नाही. ढळत नाही. त्याच्या मनाची अवस्था ढळत नाही. मग आधी दशा, मग अवदशा, अथवा अवदशे उपरी दशा. प्रसंग असो भल तैसा, परंतु नाम सोडू नये. सोपं आहे ना. नाम सोडू नका तुम्ही. प्रसंग आज असा तसा येणारच आहे. पुढे हां, ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित. संत. संतचा अर्थ तो आहे. संत म्हणजे असतंच असतं ते संत. संतांना मूड्स नसतात. हां,
हां, तुकारामाकडे गेल्यानंतर काय सकाळी आला असतं बरं झालं असतं, आता माझा मूड ठीक नाही. हा आपला मूड आपल्याला असतो. आता गेला मूड, आता काय करताय, नको. मूड स्विंग आपण म्हणतो, मूड स्विंग. सामान्य माणूस आहे तो. संत अशा पातळीवर असतात की वरही नाही खाली नाही, स्थितप्रज्ञ. त्याला संत हा शब्द आहे. म्हणून एक फार सुंदर आहे, भय इथले संपत नाही, आपण गाणं म्हणतो. भयातीत म्हणाय ना, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात, पण ब्रह्मांड सगळं भयानं भरलं. यमाला भीती आहे आपण मरू म्हणून, ब्रह्मदेवाला भीती आहे आपण संपू म्हणून, विष्णूला भीती आहे. हे केव्हा, ज्यावेळेला शेवटचा दिवस येईल, कल्पांत, त्यावेळेला हे सगळे देव वगैरे सगळं संपणार आहे. आकाश ते ब्रह्म गिळून फक्त ब्रह्म उरणार आहे. हे लक्षात घ्या. नवीन कल्प आलं की पुन्हा पहिला नवीन ब्रह्मा उत्पन्न होणार आहे, नवीन विष्णू उत्पन्न होणार आहे आणि नवीन शंकर उत्पन्न होणार आहे. ब्रह्मदेव पहिल्यांदा नव्यानं परत सृष्टी निर्माण करणार आहे. त्याच्यात पहिल्यांदा प्रजापती, हे सगळं घडत असतं. ज्या वेळेला 4 युग संपतात, चतुर्युग हे आपण म्हणतो, कल्प संपलं, कल्पांत झाला, त्याला आपण प्रलय वगैरे शब्द वापरतो, त्यावेळेला परत नवीन सृष्टी होते. आणि ही जी नवीन सृष्टी आहे ती पहिल्यासारखीच असते. म्हणून आत्तापर्यंत किती त्रेतायुग झाले आहेत माहीत नाही, निदान 7 झालेले आहेत. कारण 28 युगे 28 म्हणजे 7 चतुर्युगी झालेले आहेत. म्हणजे 7 त्रेतायुग, 7 राम झालेले आहेत. अयोध्येचे राम 7, कृष्ण 7, बुद्ध 7, हे निरनाडे राजे 7, शिवाजी महाराज 7वे, विवेकानंद 7वे. हे समजून घ्यायला चांगलं आहे, तर हा आणि पुढचा समास कळणार आहे. इट रिपीट्स, इतकी एक्झॅक्टली रिपीट होते की बघा तुम्ही. म्हणून विचार काय केला की सदोदित ब्रह्म कल्पने विरहित निर्विकल्प. कल्प म्हणजे कल्पना, निर्विकल्प म्हणजे एकही कल्पना नाही. कल्पना म्हणजे काय माहिती आहे ना, इमॅजिनेशन. इमॅजिनेशन मी केव्हा करतो, ज्या वेळेला खात्री नाही त्या वेळेपर्यंत. आज बहुतेक आपण म्हणतो ना नसणार हा तिकडे, आणि अरे आहे की म्हटल्यानंतर कल्पना संपली. आणि आपल्या कल्पना बऱ्याच वेळेला निगेटिव्ह असतात. आता मला वाटतंय की हे मिळणार नाही, आता वाटतंय ते घडणार नाही, मला वाटतं हे आपलं बुडणार, हे चुकणार, आपण पोचणार नाही. बघा हे सगळंच नाही 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 नाही, त्या सगळ्या कल्पना. आणि प्रत्यक्षात उलटी गोष्ट असते. आपण लवकर पोचतो, काही ना काही कारणाने तो पुढे जातो. कितीतरी उदाहरणं आपण वाचतो संतांच्या चरित्रात, कितीतरी अनुभव आपल्या जीवनात आपण घेतो, पण आपण शिकत नाही, कारण आपण फक्त निगेटिव्ह गोष्टी लक्षात ठेवतो. मागे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं, गोंदवल्याचे अगदी चांगले भक्त, एक अत्यंत चांगली प्रॉपर्टी कित्येक कोटी रुपयाची, तो एकच दिवस होता गोव्यात आणि विकून सगळं तो अमेरिकेत जाणार होता. इकडे त्याचे आई वडील सगळे मेलेले होते, बहीण भाऊ काही नाही. मला एका दिवसात तो व्यवहार करायचा आहे आणि यांच्यापर्यंत ते पोचलं. दुसऱ्या दिवशी अमावस्या होती. मला म्हणाले काय करू, म्हणलं नाना आज गंमत करा, तुम्ही डायरीज लिहिता की नाही, फक्त 1-2 वर्षाच्या डायरीज बघा आणि तुम्ही तिथीप्रमाणे डायरी लिहिता, तारखेप्रमाणे नाही. ते पौर्णिमा, त्याच्यात पौर्णिमांची पानं आहेत त्याला खुणा घालून ठेवा, अमावस्येची पानं आहेत त्याला खुणा घालून ठेवा. पौर्णिमेचं पान काढा, आज ही व्यक्ती भेटली, अरे बापरे भेटली नसती तर बरं झालं असतं, आज कितीतरी वर्षांनी ही व्यक्ती भेटली, फार चांगला दिवस गेला आहे ना. मग पौर्णिमेला सगळंच चांगलं घडतं असं नाही आणि अमावस्येला सगळंच वाईट घडतं असं नाही. त्यांनी घेतली ती प्रॉपर्टी. म्हणलं हे तुम्ही तुमचं लिहिलं होतं, मी सांगून तुम्हाला पटणार होतं, तुम्ही मला नुसतं विचारायला आला होता. प्रॉपर्टी तुम्ही घेतली ना, आज केवढी प्रॉपर्टी झाली आहे ती. मुद्दा काय, कसली अमावस्या कसली पौर्णिमा हो. बघा महाराजांनी सांगितले ग्रह वगैरे तुम्ही फार घेता मनात वगैरे, नको ते करू. तुम्ही दुबळे बनता, त्यामुळे हे करूनही नाही झालं, ते करूनही नाही झालं, रडता तुम्ही. त्यापेक्षा काही करू नका, सोडून महाराज. आणि मग बघा कशी शक्ती मिळते ते. महाराज हे करूनही झालं नाही ना, मी आणखीन करतो, मी आणखीन नाम घेतो, मी आणखीन नाम लिहितो, आणखीन हे करतो, हे आणखीन करता करता मी समर्थ होतो. पण महाराज हे करूनही नाही ना, त्या झाडाखाली मी आंघोळ केली तरी मला मूल झालंच नाही ना. बघा रड. मग ते कोणी सांगतात कासवाच्या पाठीचं तेल घेतो, मग कासवाची पाठ मिळवायची, ती उघाडायची, त्याचं तेल काढलं तरीही नाही ना. मग उंटाच्या दुधात चिंच पिळून घे, असली औषधं लोक सांगतात, ती करतो. असली 10 औषधं केल्यानंतर मला इफेक्ट येत नाही, माझं रडगाणं वाढतं, रडगाण्याची लिस्ट वाढते. म्हणून एकम एव अद्वितीय महाराज महाराज महाराज. बस दुसरं काही नाही, ठरवूया आणि त्याप्रमाणे वागूया. नाही संसारात असताना करावं लागतं, करा ना.
करा. कुणी सांगितलं? पण हा खरं महाराज, फक्त एकटे महाराज करेल, बाकीचे सगळ्या महाराजांच्या आपण म्हणतो ना आवृत्ती आहेत, निरनिराळे एडिशन्स आहेत महाराजांच्या. महाराज मूळ. पुढे बघा, आता पुढच्या 2 ओव्या सुंदर आहेत. भांडारगृहे असती भरली, परी असती आडकली, हातास नेता किल्ली सर्वही अप्राप्त. मी एक बघितलेला प्रसंग सांगतो. मी उदाहरण दिलं आहे पूर्वी. खोली आहे लग्नाची, एक वर पक्षाची आणि वधू पक्षाची. वधू पक्षाच्या खोलीत जास्त माल असतो, कारण 4 साड्या बदलायच्या असतात आणि प्रत्येक साडीची किंमत कित्येक हजार रुपये असते. मला माहीत आहे की निळी बॅग आहे, त्याच्यातली वरून तिसरी ही साडी आहे जी आत्ता पाहिजे, मला इतकं माहीत आहे. आणि तिथे ज्याला लग्नात बिलकुल रस नाही आहे, ज्याच्या दोन्ही डोळ्यात कॅटरॅक्ट पडलेला आहे, ज्याला ऐकू येत नाही बिलकुल, ज्याला कशातही रस नाही, अशा माणसाला किल्ली घेऊन स्टोलावर तिथे बसवलं आहे. कुणी आलं आणि तो सगळ्यांना ओळखतो ना, या लोकांना किल्ली देता येईल. इतक्यात कुठेतरी ठो आवाज होतो आणि हे तिकडे बघायला जातं आणि भटजी म्हणतात लवकर साडी बदलून या. हा सापडत नाही. मला माहीत आहे कुठल्या बॅगमध्ये कितवी ती साडी आहे. परी हाता न येता किल्ली, भांडारगृहे असती भरली. किती सुंदर ओवी आहे बघा. भांडारगृहे असती भरली, परी असती आडकली, हातास न येता किल्ली सर्वही अप्राप्त. सद्गुरु कृपा तेची किल्ली. किल्ली कुठली आहे? सद्गुरु कृपा. मास्टर की म्हणतो ना, मास्टर म्हणजे सद्गुरू, हे लक्षात ठेवा. मास्टर की सद्गुरु कृपा तेची किल्ली, जेडे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली येत असेल. सद्गुरु कृपा काय करतं? सगळं द्वैत घालून टाकतं. आपण महाराजांची आरती सुरू करतो, जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, नमित संहरी माया, मी भ्रम हा द्वैत पसारा, वाढून दिधला अद्वैत सारा. हेच सांगितलं इकडे. सद्गुरू किल्ली कुठली देतो? अशी मेटलची वगैरे किल्ली देत नाही काय. सद्गुरू किल्ली देतो, तुम्हाला बुद्धी देतो, जेणे बुद्धी प्रकाश आली. आणि मग काय केलं? एका विचार तुम्हाला परत सांगतो, चिंतन करा तरच चिंता सुटेल, नाही तर चिंता कंपाऊंड इंटरेस्टने वाढत जातील आणि आपलं चिंतेचं कंपाऊंड आहे ना, ते वाढत स्मशानापर्यंत जाईल. विचार करा. आणि विचार करा म्हणजे चिंतन करा. प्रत्येक जीवनातल्या गोष्टीवर चिंतन करा. आपण करत नाही, तेवढ्यापुरतं आपल्याला वाईट वाटतं, तेवढ्यापुरतं आपल्याला बरं वाटतं. पुढे पहिले पाढे 55. आता पहिले पाढे 55 का म्हणलं? उलटं लिहिलं 55च आहे. बॅक टू स्क्वेअर वन. स्क्वेअर वन काय? स्क्वेअर वन 1. बॅक टू स्क्वेअर वन. तिथेच आपण पोचतो बघा. त्यामुळे सुधारणा होत नाही. आपल्यात सुधारणा मी करणार आहे सद्गुरूंच्या मदतीनं. बघा, सद्गुरु कृपा तेची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरी, गुरु शिष्या एकची पद तेथे नाही भेदाभेद. महाभारताच्या वेळेला सांगितलं की ज्यावेळेला अर्जुन आला त्यावेळेला इंद्राला एवढा आनंद झाला. बरेच वर्षांनी तो त्या मुलाला बघत होता. इंद्रापासून कुंतीनं अर्जुन मिळवलेला आहे. त्यावेळेला सगळेजण आसन आणायला जातात. तो म्हणतो नाही नाही, अरे माझा मुलगा म्हणजे मीच आहे, तो तरुण आहे जास्त. आपल्याच आसनावर तो बसवतो. सद्गुरू शेवटी ऐक्य आसनावरी म्हणजे एका आसनावरी शिष्याला बसवतो की आता तू बस इकडे. आपण बघितलं ना, गजानन महाराजांनी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला त्या बाळाभाऊंच्या हाताला धरून सांगितलं इथे बस, मी उद्या जाणार आहे. तसा प्रकार आहे. म्हणून काय केलेलं आहे? भेदच नाही तिथे. सद्गुरू शिष्या एकची पद तेथे नाही भेदाभेद, परी या देहाचा संबंध तोडीला पाहिजे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मी आणि सद्गुरू दोनच वाटणार. मग देहभान हरवलं तर मी सद्गुरूशी एकरूप होऊ शकतो. लोक विचारायचे की ब्रह्मानंद महाराजांना आमच्या नंतर तुम्ही नाम दिलं, जे नाम आम्हाला दिलं तेच ब्रह्मानंद महाराजांना मिळालं, मग ब्रह्मानंद महाराज हे ब्रह्मानंद महाराज झाले आणि आम्ही साधे राहिलो, याला उत्तर काय? ते म्हणाले ते ब्रह्मानंद महाराजांनी साधन केलं ना, त्याला विचार. तोच फरक आहे. एरवी बुद्धी जवळजवळ सगळ्यांना सारखी असते. 15 तास अभ्यास करून सेकंड क्लास मिळवणारा मुलगा आणि 5 तास अभ्यास करून डिस्टिंक्शन मिळवणारी मुलगी, बुद्धीच्या दृष्टीने फरक नाही आहे. मेथड ऑफ स्टडी आणि एम, पर्पज ऑफ स्टडी, व्हाय आय एम स्टडिंग, व्हॉट अँड हाऊ कॅन बी टॉट, व्हाय इज इंटरनल, मी का अभ्यास करतो. आम्ही आता सगळीकडे 100 मार्काचे पहिल्यांदा मी फुल इयर्स पोर्शन, हा या मुलांना अवघडात अवघड गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही आता मिळेल त्या शाळेत जाते, सोमवारी सुद्धा जाणार आहे. पहिली गोष्ट आम्ही त्यांना ते सांगतो, खरं 100 मार्काचा कधी अभ्यास केला आहेत का तुम्ही? सगळ्या जूनपासून सगळा अभ्यास केला आहेत का? नाही केलात. मग तुम्हाला एरवी जर तुम्ही 4 तास अभ्यास करत असाल तर आता 8 तास करायला पाहिजे. सेमिस्टर होते ना, 4 टॉपिक्स होते, आता 10 टॉपिक्स झाले. आता कसं शिकणार आहात तुम्ही?
म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणून व्हाय आय एम स्टडिंग एक लक्षात ठेवा. त्याचं उत्तर प्रत्येकाचं निराळं आहे. पहिलं उत्तर सगळ्यांचं कॉमन आहे, फॉर माय पेरेंट्स. आई कुरूप होती, वडील शिकलेले नव्हते, दारुडे होते, बट द फॅक्ट रिमेन्स दॅट दे आर माय पेरेंट्स. दे हॅव गिवन बर्थ टू मी. आज मी मोठा टिस्मार खान झालो आहे. आईवडिलांनी जन्मच दिला नसता तर, जन्मल्याबरोबर उकिरड्यावर टाकून दिलं असतं तर नाही. होते माझ्या आईवडिलांसाठी. नंतर मी ज्या शाळेत 6-6 वर्ष 10-10 वर्ष शिकलो, काहीच नाही. त्यांना पैसे मिळत होते, पैसे आणि त्यांनी दिलेलं ज्ञान एक आहे. त्यांना 1000 रुपये मिळत होते आणि त्यांनी मला अल्जिब्रा शिकवलं. एक अल्जिब्रा इज इक्वल टू 1000 रुपीज नाही आहे. त्यांनी दिलं ते अजून आहे. फॉर माय टीचर्स, फॉर माय स्कूल, फॉर माय कंट्री, फॉर माय स्टेट. मी केलं पाहिजे. आता काल कोणतरी उचलून आणला माणूस आणि त्यांनी मेडल मिळवलं. त्याला वाटलं का मिळवलं? नाही, काही नाही, त्यांनी सांगितलं मिळवायचं आणि मारायचं. मी म्हटलं त्याला काही माहितीही नाही त्याला काही, पण त्यांनी शूटिंगमध्ये मिळवलेलं आहे बक्षीस. कारण मला गोव्यासाठी मिळायचं आहे, मला ज्या मंत्र्यांनी मला पुढे केलं त्याच्यासाठी मिळवायचं आहे, मला ज्या माणसांनी पिस्तूल गुंतवलं त्याच्यासाठी मिळवायचं आहे. व्हायचं उत्तर मिळालं ना की हाऊ, व्हॉट, वेन, वेअर मिळत जातात उत्तरं. आपण व्हाय शोधते. व्हाय आय एम बॉर्न ॲज अ ह्युमन बिईंग. मी माणूस म्हणून का जन्मलो? हां, आता ते मी कसं सांगणार नाहीस ना, पण माणूस जन्मलो ही फॅक्ट आहे. माणूस म्हणून जन्मलो म्हणून काय झालं, मला 2 पाय 2 हात मिळाले. हाताने मी किती करू शकलो, हे सगळं हाताने केलेलं आहे. हे लिहिलं आहे हातानं, कलाकृती वगैरे सगळं हाताने केलेलं आहे. जनावरं करू शकत नाहीत, हातच नाही आहेत. मला माणूस म्हणून हात मिळाले, बरोबर. मला माणूस म्हणून ह्युमन ब्रेन मिळालं ना. आणि तुम्हाला तो मोस्ट कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर इन द वर्ल्ड ऑर ऑन दिस प्लॅनेट इज ह्युमन ब्रेन. आणि तो ह्युमन ब्रेन झोपडपट्टीतलाही तसाच असतो आणि राजवाड्यातलाही तसाच असतो. राणी काही निराळी प्रोटीन्स, विटॅमिन्स घेत नाही ह्युमन ब्रेन बनवायला. साधा असतो, टाकलेला असतो, तो मोठा मिळवतो. हे समजून घेतलं पाहिजे. मी जन्मलो माणूस म्हणून. आपण नेहमी एक वाक्य म्हणतो, ते वाक्य लिहून बेडरूममध्ये लावा. मी परत बेडरूम का सांगतो, दुसऱ्या रूममध्ये तुम्ही काय पराक्रम करताय मला कळलेलं नाही आहे. तुम्हाला स्टडी नसतेच घरात, डायनिंग टेबलमध्ये बसायचं आणि काय मोबाईलवर बघत कसलं जेवण, ते हॉलमध्ये बसायचं आणि काय टी व्ही बघत बसायचं, कसलं बसणं ते. विचार करा, आपल्या घरात शुद्ध गप्पा मारायला कोणी येतच नाही, आपण कारणाशिवाय कोणाकडे जातच नाही. हे कसलं कम्युनिकेशन झालेलं आहे, बिलकुल सोशल इंटरॅक्शन उरलेले नाही आहे. आणि बेडरूममध्ये मग तुम्ही झोपतो, मला बरं वाटतं, आय फील फ्रेश. बेडरूम हॅज सम फंक्शन इन माय लाईफ, दुर्दैवानं. आणि म्हणून तुमचा केवढं मोठं घर आहे, 3 BHK, 3 बेडरूम. बेडरूम आधी येतं आणि नंतर हॉल अँड किचन येतं. म्हणून बेडरूममध्ये लिहून ठेवा एक वाक्य, मला नरदेह लाभलेला आहे, नरजन्म लाभलेला आहे. नरदेह हे साधन आहे, नरजन्म ही संधी आहे. संधी साधन आहे, साधना का करत नाही? साधना म्हणजे अभ्यास, साधन आहे नरदेह. केवढं सुंदर वंडरफुल गॅजेट आहे. याच्यातच वाक्य आहे पुढे, या मानव देहा ऐसे यंत्र आणिक नाही. हे यंत्रच आहे आपलं आणि दुसरं यंत्र नाही आहे. पण ह्या यंत्राचा विशेष काय माहीत आहे ना, हे दुसरं यंत्र तयार करतं, बाकीची यंत्र तशी करत नाही. लक्षात ठेवा, हे यंत्र दुसरं यंत्र तयार करतं. यंत्र किती बुद्धिमान आहे. आणि सगळ्या बुद्धीच्या फॅकल्टीज बघा ना, नुसती बुद्धी नाही आहे, प्रज्ञा, प्रतिभा आहे. नुसती प्रतिभा नाही आहे, क्रिएटिव्हिटी आहे, नवीन काहीतरी निर्माण, नवसर्जन म्हणतो आपण, ते त्याच्यात आहे. इकडे गंमत बघा ना, हित आहे देहातीत. किती सुंदर वाक्य आहे. आपल्याला विचार केला, हित जे आहे ना माझं ते देहातीत आहे. हे भजी खाण्यात हित नाही आहे. हां, त्याच्यापेक्षा काय, तुम्ही केळी खावा, तुम्ही फळं खावा, त्याच्यात हित आहे. हित हे देहातीत आहे. अरे तुम्हाला सनलाईटची ॲलर्जी असलेली माणसं आहेत ना, म्हणजे ते गेले सूर्यप्रकाशात की अंगावर रॅश उठतं त्यांच्या, मी बघितलेलं आहे. मग सनलाईट जर ॲलर्जी आहे तर मला केळ्याची ॲलर्जी असू शकते, मला अगदी सुंदर फळ म्हणून तुम्ही दिलं ॲलर्जी असू शकते, बरोबर. पण हित कशात आहे? देहातीत. हे खा, हित आहे. हे खाऊ नका, हित आहे. खाण्याच्या वस्तूत हित नाही आहे, माझ्या देहात हित नाही, हित देहातीत आहे. आरोग्य चांगलं आहे, आरोग्य वाईट आहे तरी तो आनंदात असतो आणि तो आनंदात असल्यामुळे इतरांना आनंद देतो. हो, ह्याला हित म्हणलेलं आहे. आणि सहित ज्याच्यात आहे त्याला साहित्य म्हणलेलं आहे. साहित्य इज नॉट मटेरियल. बांधकामाचं साहित्य, यादी, इतक्या सिमेंट बॅग्स वगैरे हे साहित्य. स्वयंपाकाचं साहित्य मटेरियल आहे ते, पण साहित्य म्हणजे स प्लस हित.
आणि हित आणि स म्हणजे विथ. ज्या याच्यात यांनी केवढं हित साधलं, किती लोक उद्धरून गेले, किती लोकांना नवीन दिशा दिसली दासबोधासारख्या ग्रंथांनी. विचार करा, हे साहित्य आहे. पुढे ग्रंथाबद्दल त्यांनी सांगितलं आहे, त्यावेळेला लक्षात येईल. पुढे काय म्हणतात बघा, हित आहे देहातीत म्हणून निरोपिती संत, देह बुद्धी अनहित हाचे लाग. देहबुद्धी अनहित, देहबुद्धी आहे त्याच्यात हित नाही आहे, अहित आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून देहातीत होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. देह आपण खूप करतो, देहाचे लाड खूप पुरवतो. हल्ली आपले सगळे प्लॅन्स असतात ना, दे आर बॉडी कॉन्सन्ट्रिक और बॉडी सेंट्रिक और बॉडी सेंटर्ड. लक्षात घ्या, बॉडीच्या पलीकडे मनासाठी खरंच काही नाही आहे. डोकं असूनसुद्धा आपण डोक्यानं वागत नाही, म्हणून हेल्मेट घालत नाही, म्हणून ॲक्सिडेंटमध्ये मरतो. त्याला काय अर्थ आहे? डोकं म्हणजे काय? इट्स अ पार्ट ऑफ द बॉडी अबव द शोल्डर्स. एवढंच डोकं आहे का? नाही आहे. विचार करायला पाहिजे. म्हणून एका मुलगा सहज बाबांना म्हटला, इट बिकेम अ स्लोगन, बाबा तुम्हाला डोकं आहे ना, हेल्मेट घाला की मग. खरंच आहे, डोकं आहे ना. एक मुलगा सहज म्हणतो खेड्यात, इट बिकम अ स्लोगन. आणि आमच्या शाळेला त्याने पहिलं बक्षीस मिळालं. खेड्यातला पोरगा म्हणतो, खेड्यात एक आमचा कॅम्पसाठी गेलेलं होतं, तो म्हणतो की बाबा आपल्या पिंजऱ्यात पोपट आहे, तंबाखू खात नाही, डुक्कर खात नाही, तुम्ही का खाता? त्यांनी निरनिराळी जनावर, गोठ्यातली गाय तंबाखू खात नाही, बाहेरचा कुत्रा तंबाखू खात नाही, पिंजऱ्यातला पोपट खात नाही, रानच्या कोळीतलं मांजर खात नाही, डुक्करसुद्धा खात नाही, तंबाखू बाबा तुम्ही का खाता गुटखा? स्लोगन आहे. त्याने मनापासून विचारलं, सगळ्या प्राण्यांचा उद्धार केला की माझ्या वडिलांपेक्षा हे प्राणी बरे आहेत, गुटखा खात नाहीत, त्यांना गुटख्यामुळे तरी कॅन्सर होणार नाही, हे लक्षात ठेवा. हे सहित आहे, हितासहित. परमात्मा ज्ञानघन एकरूप पुरातन चिद्रूप चिन्ह मात्र जाण नामे अनाम्याची. परमात्मा अनाम आहे, अनामिक आहे, त्याला काय नामं देणार? पण लोकांनी दिलेली आहेत, ती तुम्ही समजून घ्या. आपण मागे बघितलं होतं ना, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. शब्दांच्या पलीकडलं मी तुला सांगतो, हे मला शब्दातच. हां, एका सिनेमात वाक्य आहे मराठीत, तुला मी शब्दांच्या पलीकडलं सांगू, तुला वाचायला येतं? मग लगेच सुधीर फडकेंचं गाणं सोडून, डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे. भावनांचं गीत हा शब्द आहे, पण भावना शब्दांच्या पलीकडे आहे. मी किती प्रेम करतो तुझ्यावर, डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे. त्यावेळेला ती म्हणते की तूही माझ्या डोळ्यात त्याच भावनांचं गीत वाच. हे भावनांचं गीत आहे, ते भावनांच्या पलीकडे आहे. अनुभव हा अनुभव शब्दाच्या पलीकडे आहे. काय वर्णन करणार तुम्ही सांगा बरं? आणि सगळे अनुभव, हल्लीचे मुलं आहेत ना, ते व्होकॅब्युलरी दरिद्री आहेत, त्यांना तुम्ही डिक्शनरी आता कोणी वापरतच नाहीत, कारण सगळे तुम्हाला मोबाईलवरच मिळतात. मोबाईलवर कधी अडलं तर बघायचं, नाही तर कॉन्टेक्स्टमध्ये कळतं सर. गेले पुढे ते कसे होणार आहेत? ते शब्द आहेत ना, ते शब्द माझ्याशी बोलत असतात, आणि मी जर शब्दांशी बोललो तर शब्दांच्या पलीकडचा अर्थ ते मला सांगतात. अर्थ हा शब्दांच्या पलीकडचा आहे. म्हणून गीतेचे एवढे अर्थ का लागले? गीतेचे शब्द तेच आहेत, श्लोक तेवढेच आहेत, अर्थ निराळे आहेत, कारण अर्थ आहे तो शब्दांच्या पलीकडचा आहे. हल्ली मुलं, त्यांना 10 प्रश्न विचारा, तुम्ही हा प्रयोग करा. काय रे तू मूव्हीला गेला होतास, कशी मूव्ही होती? नाईस. मग काय खाल्ले इंटरव्हलला? पॉपकॉर्न खाल्ले, कसे? नाईस. मग तुझा नवीन फ्रेंड कसा आहे रे? नाईस. नवीन आलेली टीचर? नाईस. काल आईने एक पदार्थ केला होता? नाईस. तुम्ही गेला होतात सुट्टीत त्या ठिकाणी, कसं होतं रे? सिमला वगैरे? नाईस. नाईस 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 नाईस. त्याला दुसरा शब्द येत नाही आहे, पण नाईस या तुम्हाला काय कळलं? एक शब्द कळला, पण तुमचा जो अनुभव आहे नाईसचा, तो त्याचा अनुभव आहे. शेवटी अनुभव आहे शब्दांच्या पलीकडे. नाईसमध्ये आईस येतं, म्हणून आम्ही सिमल्याला गेल्यानंतर आईस आटू पडलं डोक्यावर, हा अर्थ नाही आहे तिथे. नाईस इज अ वर्ड टू एक्सप्रेस हिज एक्सपिरियन्स. अनुभव व्यक्त करणारा शब्द आहे. शब्द म्हणजे खूण आहे. महाराज फार सुंदर उदाहरण देतात की तुम्ही जायला लागता पंढरपूरला. महाराजांनी पंढरपूरचं उदाहरण दिलं म्हणे. पंढरपूर 50 किलोमीटर, पंढरपूर 40 किलोमीटर, बरं वाटतं. पंढरपूर 5 किलोमीटर, अगदी बरं वाटतं. पंढरपूर 0 किलोमीटर. पोचलो की पंढरपूरला. पंढरपूरला तुला पोचायचं आहे का पांडुरंगाकडे पोचायचं आहे? पांडुरंग अजून दूर आहे. पंढरपूर 0 किलोमीटर आहे. बसेस पंढरपूरला पोचतात.
कंडक्टर पंढरपूरला बसतात, ड्रायव्हर आहे. महाराज म्हणतात रोज जी गाडी काशीला जाते ती गाडी गंगा स्नान करत नाही. इतकंच काय, गाडीचा गार्ड ड्रायव्हर कोणीही गंगा स्नान करत नाही, कारण परत त्या गाडीनं मुंबईला येतात, परत जातात, वर्षानुवर्ष फिरतात, गंगा स्नान करत नाही. आणि आपण एकदाच जातो आयुष्यातून गंगा स्नान करायला, कारण मला व्हाय कळलेलं आहे, व्हाय गंगा स्नान. आणि त्यांना व्हाय गंगा स्नान कळलंच नाही आहे. जातो तिथे गंगा आहे एवढंच. बघा तुम्ही विचार करू. आणि व्हायमध्ये चिंतन आहे. हे सगळे बाकीचे प्रश्न आहेत ना, व्हॉट वेअर दे आर फॅक्च्युअल क्वेश्चन. ॲक्च्युअल क्वेश्चन इज व्हाय. त्याचं उत्तर आहे. मग गौतम बुद्ध निघालाच बाहेर. विवेकानंदांनी सांगितलं मी लग्न नाही करणार. शंकराचार्य 8व्या वर्षी म्हणले मी जाणार संन्यास घेऊन. 12व्या वर्षी समर्थ रामदास स्वामी म्हणतात मी जाणार, भोवल्यावरून निघून गेले. व्हाय कळलंय त्यांना. आपल्याला आपण अजून चाचपडतोय. व्हाय कळलं काय नाही. जीवना नातवासाठी. हो, काल मला एकाने प्रार्थना केली. तुम्हाला खरं सांगतो, कालचा प्रसंग आहे. तुम्ही आता गोंदवल्याला जाणार? म्हणलं नाही इतक्यात जाणार. वांतेला जाणार? महाराजांकडे कळकळून प्रार्थना करा, महाराज मला तुमच्याकडे बोलवा. म्हणलं बघा, मी खरंच प्रार्थना केली तर महाराज खरंच बोलवतील. तयारी आहे. 24 तास देतो तुम्हाला. उद्या मला फोन करा. आता उद्या सकाळी त्यांचा फोन येईल किंवा आज आला असेल तर मी नव्हतो. विचार करा, सांगा, नक्की मी प्रार्थना करतो. तुमचा प्रॉब्लेम काय? प्रचंड त्रास देते बायको. मी आता इन्व्हॅलिड झालेलो आहे, ॲक्सिडेंटमध्ये माझे पाय गेलेले, मी काही करू शकत नाही. बायको येणार. मी नसते त्यांना कोणी विचारलं असतं, भिकाऱ्यासारखे पडले असते. बायको बघा, ॲक्सिडेंट होईपर्यंत सगळा संसार मी माझ्या पायावर उभारला. आणि येणाऱ्या सांगते की मला 87,000 रुपये पेन्शन आहे, म्हणून यांचं सगळं औषध पाण्याचा खर्च होतो. एरवी काय कुठे गेले असते बघा. म्हणलं मग प्रार्थना आपण एक टप्पा घेऊया, बायकोसाठी प्रार्थना करूया. तिला दिवस देऊया का किती, एकदम स्वभाव बदलणार नाही. आपण गुढीपाडव्यापर्यंतचा वेळ देऊया. तुम्ही तिकडे, मी इकडे प्रार्थना करत राहतो. या बाईंना त्यांचं बोलणं, त्यांची विचार करण्याची पद्धत बदलायला सांगा. म्हटलं मधल्या काळात 2-3दा मी भेटणार आहे त्यांना, आपण विचार करूया, पण प्रार्थना त्यांच्यासाठी करूया. मग त्या सुधारल्या नाहीत ना गुढीपाडव्याला, की आपण प्रार्थना करूया की हे रामा, रामनवमीला तू मला तुझ्याकडे ने. राम नक्की नेईल. आत्ता डोंट लूज होप. जीवनावरची होप सोडू नका, कारण आम्ही तुमच्याकडे बघतो. तुम्हाला खरंच सांगतो, वांठेला आले होते, आमची संपूर्ण काकड आरती झाली, एवढी घंटा वाजली, काय ध्यानच. लोकांना वाटलं असेल की तो हे आहे, झोपलाय. बिलकुल झोपलेला नव्हता. ध्यान म्हणजे काय हे मी त्यांच्याकडे बघून शिकलो. त्यांच्या खोलीत जरी तुम्हाला ओम नमः शिवाय इतकं बारीक आवाजात लागलेलं असतं, पण तुम्हाला वाटतं घुमटामधून हृदय पाखरू स्वानंदे फिरले. इथे तो ओंकार सुरू होतो, सगळीकडे फिरतो आणि पूर्णपणे माझ्या डोक्यातून फिरतो. हे लक्षात ठेवा. हा तिथे अनुभव येतो तुम्हाला. हा केवळ त्यांच्या ध्यानाचा प्रभाव आहे. अशा वेळेला असं नकारात्मक विचार करायचा नाही. आपण विचार करूया. हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. अगदी ताजी उदाहरणं आहेत, जीवनातली उदाहरणं आहेत. शेवटी बघूया. ऐसी नामे असंख्यात परी तो परेश नामातीत. तो परा म्हणजे पलीकडचा ईश आहे ना, परमेश्वर आहे ना, तो नामातीत आहे, म्हणजे बियॉन्ड नेम्स. त्याला नाव देता येत नाही, हेच त्याचं नाव. त्याचं वर्णन करता येत नाही, हेच त्याचं वर्णन. त्याला शब्दात पकडता येत नाही ना, एवढंच त्याला शब्दात सांगता येतं. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, एवढंच सांगता येतं. आणि ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं फार सुंदर उदाहरण आहे. आम्ही पौर्णिमेला पोचलेलो आहोत. पौर्णिमेला पोचल्यानंतरचा जो अनुभव आहे तो तुम्हाला कळण्यासाठी आम्ही चतुर्दशीपर्यंत उतरतो, एक पायरी खाली. आणि चतुर्दशीपर्यंत शब्दांचं साम्राज्य. तुम्हाला मी जर नुसतं सांगितलं हा हा हा, काय कळलं तुम्हाला? बरेच लोक संत असे करतात, काही संत असे करतात, काही संत असे करतात. काय कळलं? आम्ही त्या शब्दांचे अर्थ लावले, पण मला मिळालं काय त्यातून? आम्ही खाली येतो आणि ज्ञानेश्वरी लिहितो, आम्ही खाली येतो आणि दासबोध लिहितो, आम्ही खाली येतो तुम्हाला समजणाऱ्या भाषेत शब्दातून लिहितो. आमचा तो अनुभव जो शब्दांच्या पलीकडचा आहे. कळलं ना तुम्हाला? शब्दातून सांगतो, शब्दांच्या पलीकडचा अनुभव हा किती दिव्य अनुभव आहे हे सांगतो. पुढे बघा. ऐसी नामे असंख्यात परी तो परेश नामातीत, त्याचा करावा निश्चित अर्थ ठेविली नावे. त्याचा कळण्यासाठी किंवा त्याचा निश्चित अर्थ करण्यासाठी नामं सांगितलेले. पुढे तर त्यांचा एक समास आहे. अव्यक्त म्हणजे नाही व्यक्त, अदृश्य म्हणजे नाही दृश्य, अकर्ता म्हणजे नाही करता, सगळं अनि सुरू होणारी नावं आहेत, म्हणजे ते म्हणजे ते. अद्वैत म्हणजे नाही द्वैत. बघा तुम्ही, अविचार म्हणजे नाही विचार, असं सगळं सांगितलेलं आहे.
संपूर्ण समाज तसा आहे. आणि शेवटी काय सांगतात हे या पद्धतीने का सांगितलं, कारण तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने कळलं नसतं म्हणून इथे त्यांनी तेच सांगितले. ही नावं का सांगितली, आणि नावं आहेत त्याच्यामुळे निश्चित अर्थ त्याच्यासाठी ठेविली नामे. विश्रांतीचा विश्राम, आदिपुरुष आत्माराम, तो एकची परब्रह्म दुसरे नाही. विश्रांतीचा विश्राम हे ज्ञानेशांची भाषा आहे. विश्रांतीची विश्रांती, शांतीची शांती, आनंदाचा आनंद. बघा, गुरूंचे गुरु ते सद्गुरू, परात परगुरू म्हणतो, परात पर, आणि त्यांच्या पलीकडे काहीच नाही असे सद्गुरू माझे आहेत असं जर मानलं तर खूप शक्ती आपल्याला मिळते. आपण म्हणतो ना, यू आर इन सेफ हँड्स, यू आर इन गुड कंपनी, सेफेस्ट हँड अँड द बेस्ट कंपनी, परफेक्ट कंपनी इज दॅट ऑफ गुरु. आणि मुख्य म्हणजे दे डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम मी एक्सेप्ट माय वेलफेअर. माझ्या कल्याणास मी काय मागतात, नाम घे. कशासाठी रे, तुला बरं वाटेल. नाम घे कशासाठी, प्रपंचातली कामं तुझ्या मनासारखी होते. नाम घे, कामं झाली नाहीत ना तरीसुद्धा का झाली नाहीत हे तुला कळेल. नाम घे, त्याच्यात तुझं कल्याण आहे. मी नामाचा एजंट नाही. महाराज म्हणतात मला नामाचं कमिशन मिळत नाही. कमिशन मिळत नाही, पण नाम आहे महत्त्वाचं हे सांगण्याचं मिशन माझं आहे. मिशन आणि कमिशनमधला फरक बघा. कमिशन हा व्यापारी शब्द आहे, कमिशन हा प्रपंचातला शब्द आहे, मिशन हा अध्यात्मातला शब्द आहे. द मिशन ऑफ लाईफ काय आहे, नामाचा प्रसार करणं, नामाचा प्रभाव लोकांना सांगणं. शेवटी काय म्हणतात, विश्रांतीचा विश्राम, आदिपुरुष आत्माराम, तो एकची परब्रह्म दुसरे नाही, तेची कळाया करणे, 14 ब्रह्मांची लक्षणे सांगिजे ती तेणे श्रवणे निश्चयो बाणे. 14 ब्रह्म सांगितलेले आपण वाचूया. ते फक्त वाचण्यासाठी आहे, तो समास वाचूया आणि आपल्याला थांबायलाही हरकत नाही. चतुर्दश ब्रह्म निरूपण. आपण फक्त नावं घेतलेली आहेत, त्या नावाचा अर्थ सोपा आहे, त्या नावाचंच आहे. श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो ब्रह्मज्ञान, जेणे होय समाधान साधकाचं. पहिले ब्रह्म शब्दब्रह्म, पहिले ते शब्दब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म म्हणजे ओम. ओम इति एकाक्षर ब्रह्म, मितिकाक्ष म्हणजे ओम. पहिला शब्द आहे ब्रह्म, दुसरा ओम आहे ब्रह्म, तिसरे खम ब्रह्म. ख म्हणजे आकाश, आकाश हे ब्रह्म आहे. बोलिती श्रुती, बोलिली श्रुती, श्रुती म्हणजे वेद. चौथे जाणं सर्व ब्रह्म. मी तुम्हाला तो प्रसंग सांगितला होता, माझ्या डोळ्यासमोर काही प्रसंग आहेत की मुलगा म्हणतो गॉड इज ऑल. ऑल इज गॉड, ऑल इज गॉड विचारतो. म्हणलं ऑल इज गॉड, त्यांनी ऑल इज गॉड इतक्या निरनिराळ्या मूड्समध्ये मला विचारलं, त्या मूड्समध्ये त्याला उत्तर देईल. तेव्हा तो म्हणतो आत्ता मला कळलं की गॉड इज ऑल आणि ऑल इज गॉड. कल्पना करा, हेच उत्तर आहे. म्हणून विष्णू सहस्रनामातलं सर्वात सोपं नाम सर्व, सर्वात सोपं नाम सर्व. सर्व म्हणजे ऑल. मग तो विचारतो सर्व म्हणजे ऑल, हो सर्व म्हणजे ऑल, सर्व म्हणजे ऑल वाहन. तो सगळं विचारतो, अरे ऑल ऑल ऑल, नथिंग कॅन बी एक्सक्लुडेड, ऑल. तो म्हणतो आय एम दॅट गॉड, यू आर दॅट गॉड, गॉड इज ऑल, ऑल इज. त्याला ती एवढी डिस्कवरी होती, लक्षात ठेवा. इट वॉज नॉट प्ले ऑफ वर्ड्स और गेम ऑफ वर्ड्स फॉर हिम. त्याला एक कन्सेप्ट कळला होता त्या मुलाला, सगळंच वेळ. सो आय नीड नॉट हेट एनीवन. तो म्हणतो आय नीड नॉट बी अफ्रेड ऑफ एनीवन. खरंच मला कोणाचा द्वेष करायचं कारण नाही, सगळ्यांच्याच देव आहे. हे आपण वाचून कळलं नाही, ते त्या पोराला ऑल ऑल ऑलवरून कळलं. पुढे बघा, ते सगळं मी ते तिसरे खम ब्रह्म, चौथे जाणं सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, आपलं ब्रह्म चैतन्य आहेच चैतन्य. सहावे सत्ता ब्रह्म. सत्ता इज नॉट पॉवर, हा सत्ता इज एक्झिस्टन्स. सत्ता शब्द कसा आलेला आहे, सत चित आनंद, बरोबर आहे ना. सत्ता उदार, उदारता. आपण म्हणतो ना सुंदर, सुंदरता. सत सत्ता, सत म्हणजे असणं, कायम असतं, त्याला सत्ता म्हणतात. ही कसली सत्ता 5 वर्षांनी टिकेल की नाही माहीत नाही, 5 वर्ष तरी टिकेल की नाही माहीत नाही. सत्ता नाही आहे, सत्ता म्हणजे फक्त असणंच असणं, त्याला सत्ता म्हणलेलं आहे. ते ब्रह्म आहे, सत्ता ब्रह्म. साक्ष ब्रह्म सातवे, साक्ष ब्रह्म हे आपल्याला खूप चांगलं आहे. आपण मानस पूजेच्या वेळेला एकदा प्रश्न विचारला होता, जो एका मुलाने मला विचारला होता. मानस पूजा झाली आणि म्हणलं की नाव तुम्ही एस्टॅब्लिश म्हणजे स्थापना करा, महाराजांची आज स्थापना करा आणि महाराज तुमच्या प्रत्येक कृतीला बघतायत. तो म्हणाला महाराज
स्थापना मूर्ती ठेवायची, ती माझ्याकडे तोंड करून ठेवायची का जगाकडे तोंड करून ठेवायची, त्याचा प्रश्न आहे. म्हटलं हा प्रश्न का विचारला? मी करणाऱ्या कृतीना ते जर साक्षी आहेत तर बाहेर करून ठेवली पाहिजे ना, थोडं आत नाही करून. साधा प्रश्न आहे त्या मुलाचा. मुलं फार विचार करून ऐकतात. त्यानं त्या पद्धतीने सांगितलं पाहिजे आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नानं तुमचं शिक्षण होतं हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. आणि प्रश्न विचारले पाहिजे तसं सांगितलं पाहिजे त्यांना. पुढे बघा, इथे काय सांगितलेलं आहे? तिसरा पहिला 8वे सगुण ब्रह्म, 9वे निर्गुण ब्रह्म, 10वे वाच्य ब्रह्म, वाच्य म्हणजे वाणीचं, जाणावे पै, अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार म्हणजे जे आहे त्याचा आकार तोच झाला ना, तो ब्रह्म. पूर्वी एक नट होता, आम्ही म्हणायचो काय ॲक्टिंग करतो, तो ज्या वेळेला झाडाच्या पुढे उभा असतो झाडच बनतो, हलत नाही, ते फांद्या हलते पण हा हलत नाही. दगडाकडे असेल हा दगडच बनतो, लाकडासमोर आहे हा लाकूडच बनतो. अभिनय शून्य, अभिनय शून्य, तदाकारिता. पण नुसते आकारता नाही आहे, चैतन्य तेच आहे. हो फूल म्हणजे आपण मागे बघितलं होतं ना की पाण्याला वाटलं उडावं, कसं उडू विचार करत राहिलं, वाफ भरून ढग बनून उडू लागलं पाणी, बरोबर. ज्योतीला वाटलं उडावं, काजवा झाली आणि उडू लागली. मुलाला वाटलं काय काय करावं आणि त्यांनी जर विचार केला, अभ्यास केला, प्रयोग केले तर तो सगळं. मुलाला वाटलं घोड्यासारखं धावावं, कार तयार झाली. मुलाला वाटलं माशासारखं पोहावं, नावा तयार झाल्या, आकाशात उडावं. तसं सगळं मुलाला वाटलं. बाकीच्या वस्तूंना वाटतं ना ते फक्त वाटणं असतं. मुलाला जे वाटतं म्हणजे आपल्याला माणसाला ते किती सगळे चमत्कार आपल्याला दिसतात ना, ते वाटलं ना कुणाला तरी आधी वाटलं, त्यामध्ये प्रयोग प्रयत्न सुरू झाले आणि आपल्याला दिसतोय रिझल्ट. पुढे बघा, अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार 13वे, 14वे अनुर्वाच्य. वाच्यही मगाशी ब्रह्म सांगितलं बघा तिथे वाच्य. 10वे ते वाच्य ब्रह्म आणि अनुर्वाच्य म्हणजे अनिर्वाच्य दोन्ही आहे ना. ब्रह्म सगळ्यात आहे म्हटल्यानंतर ते काळ्यातही आणि गोऱ्यातही आहे, बरोबर ना. ते शब्दातही आणि शब्दांच्या पलीकडेही आहे. सगळ्यात आहे म्हटल्यानंतर सगळ्यात आहे, सर्व काळात सर्व स्थळात. आपण म्हणतो ना निर्गुण ऐसी ही 14 ब्रह्मे, यांची निरोपिली नामे आता स्वरूपाची कर्मे संकेत दाऊ. स्वरूप आहे, रूप आहे ना ते काम करताना दिसतं पण स्वरूपच काम करत असतं. एखादी बाई स्वयंपाक करते, आतून ती स्वयंपाक करत असते, बाहेरून तुम्हाला फक्त ती पोळ्या लाटताना दिसते. पण काहींच्या पोळ्या किती सुंदर असतात, आजच्या चंद्रासारख्या पौर्णिमेच्या. काहींच्या निरनिराळे असतात, जिओग्राफीतले नकाशे, काही निरनिराळे प्राणी असतात, अमिबा वगैरे आकाराचे, सगळं असतं ते, बरोबर आहे. आतून असतो तो स्वयंपाक. लाटणं तेच आहे, पोळी तेच आहे, पीठ तेच आहे, आतून येतो स्वयंपाक, आतून येते कला. कारण तोच कागद दिलाय, तेच रंग दिलाय, तेच ब्रश दिले सण काढा. चित्र प्रत्येकाचं निराळ असतं, चित्र आतून येतं. आतून मी व्यक्त होतो, ती व्यक्ती आहे लक्षात ठेवा. हां, आणि आत काय आहे? आत माझे सद्गुरू आहे, सद्गुरू व्यक्त होतात. ते व्यक्त व्हायला अडथळा कुठला आहे? माझ्या मीपणाचा अडथळा आहे, माझ्या मी करतो या भावनेचा आहे, हे माझं याचा अडथळा आहे. हे अडथळे आपल्याला माहीत आहेत किंवा दूर करूया. तुम्हीच महाराज, तुम्हीच महाराज. हा सार आहे सगळ्यांना. हे नुसतं म्हणू नका, त्याप्रमाणे वागा, दुसरं काही नाही. बघा, निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेवली बहुते, ते वाच्य ब्रह्म त्या ते नाश आहे. ब्रह्माला नाव दिलं ना ते नाव नाश होणार आहे पण ब्रह्म नाश होणार नाही. तुम्ही त्याला शब्द ब्रह्म दिले, शब्द आकाशात विरून जाईल. तुम्ही त्याला कुठे सगळी नावं दिलेली आहेत ती नष्ट होणारी आहेत, ब्रह्म नष्ट होणार नाही, हे लक्षात ठेवा. निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेवली बहुते, हे सगळे संकेत आहेत. आंब्याला आंबा नाव पहिल्यांदा कुणी दिलं असेल सांगा बरं? नाही सांगते. या अक्षराला अ म्हणायचं हे कुणी ठरवलं? त्याची काय शक्ती असली पाहिजे नाही. हजारो वर्ष झाली तरी अला अ म्हणतो आपण. याला ए कुणी ठरवलं? नाही ना. हे एवढं डिस्टन्स मीटर कुणी ठरवलं? हे एवढं वजन 1 किलोग्रॅम कुणी ठरवलं? हे एवढं 1 लिटर कुणी ठरवलं? कुणीतरी ठरवलं ना. आणि ते सगळ्या जगाने मान्य केलेलं आहे. मग कुणी ठरवले हे कशाला बघता? आत्ता अ आहे ना, तुम्ही जास्तीत जास्त चांगला काढेल. हे संकेत म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. अननसातला आपण मागे बघितलं होतं. ए फॉर ॲपल. आजोबांना घेऊन नातू आणि नात जातात. नात बिचारी मराठी माध्यमात आणि हा नातू इंग्लिश माध्यमात. तू म्हणतो एक ॲपल घ्यायचं आणि म्हणते एक अन्नच घ्यायचा.
बाबा कशाला, गंमत आहे, आमचं सिक्रेट आहे, घरी जाऊन सांगतो. आजोबा एक सुरी घ्या, कापा, मला कापत ए बघायचं आहे, ॲपलमधला ए बघायचा आहे. कापतात, नाही ए, बारीक बारीक आणखीन किती कापू, आजोबा म्हणतात ए दिसला नाही, मग तू अननस कशाला, मला अ पाहिजे आहे, अननस कापा, आणखीन तुकडे करा, अ तिला शेवटपर्यंत दिसत नाही. आणि मग आजोबा म्हणतात ए इज नॉट इन द ॲपल, ए फॉर ॲपल, फॉर ए फॉर ॲपल. हे तिरंगी झेंडा इज फॉर द फ्लॅग ऑफ इंडिया. जनगण मन इज फॉर द नॅशनल अँथेम आहे, फॉर फॉर फॉर. अँड फॉरला संकेत म्हणतात. संकेत हा रंग याचा कोणी ठरवला, लोकांनी ठरवला, आपण मान्य केला. विचार करा, संकेत म्हणतात त्याला, संकेत आणि ठरवलं. म्हणून निर्गुण ब्रह्मासी संकेते नामे ठेविली बहुते, ते वाच्य ब्रह्म त्याचे नाश आहे. आनंदाचा अनुभव हाही वृत्तीचाचे भाव, तदाकारी ठाव वृत्तीच नाही. तदाकार गेल्यानंतर वृत्तीच नाही आहे, मी त्याचा तोच बनून गेलो, आता मी त्याच्यातूनच कार्य करतो, आता मी तो उरलेलोच नाही आहे. ते शेवट अनुर्वाच्य ते निवृत्ती, तेची उन्मनीची स्थिती, निरोपाधी विश्रांती योगी यांची. हे सोपे वाटतात शब्द, पण प्रत्येक शब्द हा एक एक प्रवचनाचा विषय. आता लक्षात ठेवा, अनुर्वाच्य म्हणजे अनिर्वचनीय, वचन म्हणजे शब्द बोललेला लिहिलेला, शब्दाच्या पलीकडचं आहे, अनिर्वचनीय आहे ते. मग आता तुम्ही ब्रह्म शब्द लिहिलात कसा, अरे काहीतरी कळायला पाहिजे ना म्हणून लिहिला. मग हा ब्र हे कोणी सांगितलं, ब काढायला शिकवला, तो सगळ्यांनी मान्य केला. अशी रेख दिल्यानंतर त्याला ब्र म्हणायचा, कोणीतरी सांगितलं ना, पहिल्यांदा अक्षर नंतर जोडाक्षर, म्हणून त्याला ब्रह्म नाव कोणी दिलं माहीत नाही. ब्रह्म ॲक्सेप्ट केलं लोकांनी, आणि ॲक्सेप्ट कराव्या लागतात गोष्टी, त्याशिवाय कुठलंही विज्ञान उभं राहत नाही. फिजिक्समध्ये फंडामेंटल ॲसम्पशन्स अशी आहे, दे आर द थिंग्स विच नीड नॉट बी प्रूव्ड, दे आर गिवन ॲज प्रूव्ड. आपण अनेकदा बघितलं. म्हणून देव आहे, एक्सने तुम्ही सुरुवात करता, एक्स, माझ्या बाबांचं वय एक्स, अशी गणितं असतात ना. ज्यावेळेला मुलाचा 10वा वाढदिवस असतो त्यावेळेला बाबा आईच्या वडिलांपेक्षा 8 वर्षांनी मोठे असतात. हां, ज्यावेळेला मुलगा 12, आता बाबांचं वय किती, तर एक्स हे बाबांचं वय. उत्तर मिळाल्यानंतर बाबांचं वय 40 किंवा 42 हे उत्तर मिळतं, पण बऱ्याच वेळेला बाबांचं वय 2 झालं. मुलगा म्हणतो मुलापेक्षा बाबा लहान कसे असतील, त्याला कळतं, पण माय कॅल्क्युलेशन्स आर करेक्ट, ती चूकच असतात, त्याची मेथड वॉज रॉंग, म्हणून उत्तर मिळालं. एकाने लिहिलं होतं, शिक्षक म्हणजे न बदलणारा प्राणी आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यात काय त्यांनी सांगितलं होतं, 400 रुपयाला सायकल घेतली, ती 600 रुपयाला विकली, किती प्रॉफिट झाला. मुलांनी सांगितलं 200 रुपयाचा प्रॉफिट झाला, आणि खाली ब्रॅकेटमध्ये कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं की सर सध्या सायकलची किंमत 400 नाही आहे, पुस्तकात 400 दिले, बदला ना जरा, 4000 करा. बदलायचंच नाही, तेच ते. अगदी भांडण झालं होतं आमच्या शाळेत. मी आल्यानंतर म्हटलं जरा शांत व्हा. ती म्हणते इथे पुस्तकात दिले नियर पोंडा इज मद्रास रबर फॅक्टरी, द बिगेस्ट फॅक्टरी पोंडा. त्यांनी लिहिलं होतं नेस्ले. बरोबर आहे ना, ही बाई फोंड्याच्या पलीकडे कधी गेलीच नाही, शिकवते फोंड्याला, फोंड्याच्या पलीकडे गेली नाही. आणि फोंड्याच्या पलीकडे इतकी इंडस्ट्रियल इस्टेट आहे ते बघितलंच नाही त्याने, आणि रॉंग दिलं. ती म्हणाली टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, म्हणून मी रॉंग देणार. म्हटलं ठीक आहे. मग आपण निरनिराळे तिला प्रश्न विचारले, हे टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, ते टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, आणि मग काय आहे, तू कसं सांगणार याला उत्तर, म्हणजे आहे ते आहे ना. याला एकच उत्तर आहे, या शनिवारी, कारण ते म्हणलं हे मोठे डॉक्टर आहेत, श्रीमंत आहेत, या शनिवारी ते तुला शाळेतूनच फोंड्याला नेऊन आणतील, आणि तू बघ कुठली फॅक्टरी मोठी आहे. मद्रास रबर लक्षातही येत नाही हो, सध्या लक्षातही येत नाही. नेस्ले वगैरे केवढ्या मोठ्या फॅक्टरी आहेत. जायचं आहे का तुला ट्रिपला, होई वाटतंय म्हणावं, नाही वाटतंय. म्हटलं ह्याच उत्तर आहे, प्रत्यक्ष अनुभव हेच उत्तर आहे त्याला, काय तुम्ही सांगणार आहात. म्हणून अनुर्वाच्य ते उन्मनीची स्थिती, उन्मनी म्हणजे मनाच्या विरुद्ध. आपण इथे थांबणार आहोत तिसऱ्या याला. हे सगळे समास आहेत ना, ते जरा अवघड आहेत. आता शेवटची ओळी पुन्हा वाचतो, उद्या तिथून सुरुवात करूया. प्रत्येक शब्द अवघड आहे. अनुर्वाच्य, निवृत्ती, उन्मनी, स्थिती, निरुपाधी, विश्रांती योगी यांची. प्रत्येक शब्द आहे, इथूनच उद्या सुरू करूया. योग्यांची विश्रांती म्हणजे काय, योगी हा विश्रांतच असतो, स्थिर असतो, शांत असतो. पण योग्यालाही शांती जर पाहिजे असेल, परब्रह्म इथे शांती आहे, निरुपाधी वगैरे आपण उद्या विचार करूया. आणि हे आपण इथे ठेवणार आहोत. उद्या सकाळी
कितीला बोलवायचं आहे त्यांना? 11ला उद्या सकाळी आपण येऊया. इथेच महाप्रसाद असेल आणि आता सगळेजण थांबा, कारण आज कोजागिरी आहे. हे खास काहीतरी मेनू आहे चंद्राच्या साक्षीनं. आणि तुम्ही असं बिलकुल म्हणू नका आत्ता ग्रहण आहे वगैरे, काही नाही आहे ते ग्रहण करा. कारण आपण सद्गुरूंच्या राज्यात आहोत, जिथे चंद्र सूर्य मावळत नाही त्या राज्यात आपण आहोत. आणि हे आपण बघूया. आज 2 आपण शांतिपाठ म्हणणार आहोत, कारण इथे ही जी वास्तू ज्यांची होती ते तिथे पिताश्री त्यांचे आहेत. मातोश्री गेल्या काही दिवसापूर्वी त्या गेल्या. आपण 1 मिनिट त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. पण त्यापूर्वी त्यांच्या ज्या सूनबाई त्या काहीतरी जर सांगणार असतील त्यांच्याबद्दल तर त्यांनी 2 मिनिटात सांगावं. वाचून दाखवलं तरी चालेल. ऐकूया आपण, नंतर त्यांना श्रद्धांजली देऊया. ते ओम पूर्णमदः पूर्णमिदं म्हणून संपूया.